नमस्कार. आज आपण सी-सॅट मधला कॉम्प्रिहेन्शन ह्या सेक्शनचं याच्याबद्दलचं तंत्र काय आहे याच्यासाठीचं सेशन ठेवलेलं आहे गायडन्ससाठी. सुरेंद्र कुमार बडजाते सर आहेत. सरांची मला स्वतःला ओळख करून द्यायला मिळते याचं मला म्हणजे खरंच खूप छान वाटतंय, कारण गेली 20 वर्ष सर स्पर्धा परीक्षांना शिकवतायत पुण्यामध्ये. अनेक विद्यार्थ्यांना माहीत असेल आणि खूप जणांनी क्लासेस केलेत सरांकडे. माझं स्वतःचं मी सांगते की एमपीएससी मुख्य परीक्षेचा मी जो सोशिओलॉजी ऑप्शनल घेतला होता तो मी फक्त सरांच्यामुळे त्याच्यामध्ये खूप छान मार्क मिळवू शकले. आणि मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये बडजाते सरांसारखी कुणी व्यक्ती असेल असं मला वाटत नाही की एकापेक्षा खूप जास्त विषय तितक्याच ताकदीने शिकवणारे. म्हणजे जर मानवी हक्क तेवढेच छान शिकवतात, मानवी संसाधन विकास असेल, पॉलिटी असेल, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल, म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं की आणि सर ज्या दिवशी लेक्चरला ज्या उभे राहतात त्याच्या आदल्या दिवशीपर्यंतची सरांना अपडेटेड माहिती असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढे लेक्चर्स मी पण अटेंड केलेले होते पूर्वी कधी, तर सरांनी बोलायला सुरुवात केली की 1 मिनिट पण आपल्या डोक्यात दुसरा विचार येत नाही. म्हणजे इतकं सरांची ग्रीप असते लेक्चरवर की आपण बाकी काही विचारच करू शकत नाही आणि खूप खूप सुंदर शिकायला मिळतं. तर सर तुम्हाला सुरुवातीलाच एकदा थँक्यू म्हणते की तुम्ही इथे येऊन विद्यार्थ्यांना गाईड करायला तुमचा म्हणजे गडबडीत तुमचं खूप धावपळ असते मला माहितीये, तरी तुम्ही हा वेळ काढला. आणि मग आता आपण या सत्राला सुरुवात करूया. जसं मॅडमनी आता प्रस्तावनेमध्ये सांगितलं त्याप्रमाणे जो पूर्व परीक्षेसाठी पेपर क्रमांक 2 मध्ये आकलनाचा भाग आहे, त्या भागाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही आणि मी यांना कनेक्ट करणारी टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीच्या आपल्या काही मर्यादा असतात. आपलं नेटवर्क आपल्या सर्वांना माहिती आहे, तर त्यामुळे थोडेफार डिस्टर्बन्सेस येऊ शकतात. त्याबद्दल मी सुरुवातीलाच सर्वांची माफी मागतो आणि थोडंसं ऍडजस्ट करून घ्या अशी विनंती करतो. तर मित्रांनो, जो पूर्व परीक्षा ही आपल्या राज्य सेवा परीक्षेच्या योजनेतली एक महत्वाची टप्पा असणारी परीक्षा, एक नकारात्मक महत्व असल्याचं आपण म्हणत असतो. नकारात्मक महत्व म्हणजे ती तुम्ही क्वालिफाय झालात म्हणजे अधिकारी बनलातच असं काही होत नाही. तर जर तिच्यामध्ये तुम्हाला यश मिळालं नाही तर तुमचं अधिकारी बनणं कमीत कमी त्या वर्षापुरतं तरी टळलं असं डेफिनेटली आपण म्हणू शकतो. आणि या दृष्टीने पूर्व परीक्षेचा टप्पा फार महत्वाचा ठरतो. आणि पूर्व परीक्षेचा टप्पा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपल्याला जो पेपर क्रमांक 2 आहे, पूर्व परीक्षेसाठी ज्या 2 पेपरची योजना केली गेलेली आहे त्यातला जो दुसरा पेपर आहे ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणून ओळखतो, सीसॅटचा पेपर, तो पेपर फार महत्वाचा आहे. आणि त्या पेपरची खरी गुरुकिल्ली जर कुठं दडलेली असेल तर ती आकलनाचा भाग म्हणून ओळखला जाणारा उत्तरांशी निगडीत असणारा हिस्सा. आता सर्वप्रथम मी पूर्व परीक्षेच्या पेपर 1 आणि 2 बद्दल थोडक्यात काही बोलणं महत्वाचं मानतो. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 यापैकी पेपर क्रमांक 2 फार महत्वाचा आहे असं मी का म्हणतोय हे लक्षात घ्या. पहिला पेपर हा बेसिकली एक पॉवर टेस्ट असतो आणि दुसरा पेपर सीसॅटचा पेपर हा एक टाइम टेस्ट आहे. पॉवर टेस्ट म्हणजे काय, तर पॉवर टेस्ट अंतर्गत आपल्याला सध्या क्लिष्टतेचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे त्या प्रश्नांची जी क्लिष्टता पातळी आहे ती उत्तरोत्तर वाढत जाते. आणि एक टप्पा असा येतो ज्या टप्प्यानंतरच्या प्रश्नांची उत्तर कोणत्याही ऍव्हरेज कॅन्डिडेटला देता येतच नाही आणि मग तिथं आपल्याला थांबावं लागतं. बघा, तुम्ही पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला हमखास असे प्रश्न काही बघायला मिळणार आहेत ज्या प्रश्नांचं उत्तर साधारणपणे कुणालाही माहिती नाही. प्रश्नांचं उत्तर तर दूरची गोष्ट आहे, त्या प्रश्नांचा अर्थ सुद्धा लागणार नाही असे प्रश्न बऱ्याचदा मग तुम्हाला इथं बघायला मिळतात. म्हणजे तुमची एक पॉवर तिथं मोजली जाते. तिथं वेळ हा महत्वाचा इश्यू नसतो. पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला वेळेची अडचण अजिबात येणार नाही. वेळ भरपूर आहे, 1 तास शिल्लक आहे आणि जवळजवळ अर्धे प्रश्न शिल्लक आहेत, फक्त त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसतं. दुसऱ्या पेपरच्या बाबतीतली स्थिती वेगळी असते.
तिथं जे काही मोजलं जातंय ते तुमची गती असते, तुमची तिथं स्पीड मोजली जाते. म्हणजे जर तुम्हाला आणखी वाढीव 1 तास दिला गेला तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर डेफिनेटली देता येईल, अशी दुसऱ्या पेपरच्या बाबतीत स्थिती असते. दुसरा पेपर झाल्यानंतर तुमच्यापैकी बहुतेकांची कॉमन रिॲक्शन असणार आहे, हे आताच मी तुम्हाला सांगून ठेवतो. आणि ती रिॲक्शन म्हणजे, अरे आणखी जर अर्धा तास असता तर सगळा पेपर अगदी व्यवस्थितपणे मी सोडवला असता. ही सगळ्यांची कॉमन रिॲक्शन असणार आहे, कारण तिथं ती मर्यादित वेळ निर्धारित केली गेलेली असते. आणि इथंच नेमकी आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्याची संधी असते. कशी असते हे लक्षात घ्या. पॉवर तुम्ही किती वाढवू शकता, पहिल्या पेपरच्या संदर्भात तुम्ही किती नॉलेज मिळवू शकता याला एक मर्यादा आहे. पण तुम्ही दुसऱ्या पेपरच्या संदर्भात तुमची गती किती वाढवू शकता याला तेवढी मोठी मर्यादा असत नाही. गती कशी वाढवायची याचं सूत्र तुमच्या समोर असतं, आणि ते सूत्र असतं सरावाचं. तुम्ही सराव करायचा, वाचनाचा सराव करायचा, किंवा मग उतारांमधून प्रश्नांची उत्तर शोधण्याचा सराव करायचा. आपोआप तुमची ते करण्याची गती वाढत जाते, आणि जेव्हा गती वाढते आपोआप तुमचं परफॉर्मन्स वाढत जातं. इथंच तुम्हाला पूर्व परीक्षेचा टप्पा यशस्वीपणे पार करण्याची संधी उत्तम रीतीनं मिळत असते. आता हा जो दुसरा पेपर आहे, या पेपरच्या संदर्भामध्ये मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे जो आकलनाचा भाग आहे तो फार निर्णायक असा घटक ठरतो. म्हणजे सेकंड पेपर मधलं तुमचं परफॉर्मन्स जर तुमच्या यशाचं कारण ठरवायचं असेल तर आकलनाचा भाग तुम्हाला गंभीरतेनं घ्यावाच लागतो. हाच भाग तुम्हाला पुढे ढकलू शकतो किंवा मागे खेचण्याचं काम सुद्धा करू शकतो. कारण या पेपरचा जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त वेटेज हे या फक्त आकलनाच्या भागाला व्यापलेलं आहे. मग आकलन म्हणजे काय? आकलन म्हणजे आपल्याला किती कळतं त्याचं मोजमाप कळणं. मग आपल्याला किती कळतं याचं मोजमाप आयोग कसा करतो? तर आपल्याला काही उतारे दिले जातात, आणि या उतारांच्या आधारावर काही प्रश्न विचारले जातात. त्या आधारावर आपल्या आकलनाचं मोजमाप होत असतं. मित्रांनो, या आकलनाच्या भागाच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची जर कोणती अडचण ठरत असेल तर ती म्हणजे या आकाच आपल्याला आकलन झालेलं असत नाही. आकलन म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. आपल्याला ज्या आकलनाचं मोजमाप होत असल्याचं बघायला मिळतं ते फक्त उतारामध्ये नमूद बाबींचं मोजमाप नसतं, तर उतार्यावर जे प्रश्न विचारले गेलेले असतात त्या प्रश्नांचंही आकलन, त्या आकलनाचंही मोजमाप आपल्या बाबतीत होत असतं. आणि म्हणून सुरुवातीलाच आपण एक गोष्ट अत्यंत गंभीरतेने लक्षात ठेवणं आवश्यक ठरतं. ते म्हणजे आपल्याला फक्त उतारा किंवा उतारामध्ये सांगितल्या गेलेल्या गोष्टी किती कळतात हेच फक्त महत्वाचं असतं असं नाही, तर त्या उतारावर जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांचं आकलनही आपल्याला झालेलं असणं तेवढंच इनफॅक्ट त्यापेक्षा जास्त महत्वाचं ठरत असतं. कारण प्रत्येक वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला साधारणपणे 20 ते 30% प्रश्न असे बघायला मिळतील ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही फक्त तेव्हाच अचूकरित्या देऊ शकता जेव्हा संबंधित प्रश्न तुम्ही अत्यंत गंभीरतेने काळजीपूर्वक समजून घेतलेला आहे. इनफॅक्ट मी तर असंही म्हणेन की त्यामध्ये सुद्धा बहुतांशी प्रश्न आहे असे प्रश्न असतात ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही फक्त त्या प्रश्नाला अचूकतेनं समजून घेतलं तरी सुद्धा तुम्हाला उतारामध्ये न जाता उतारामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे याचा संदर्भ न घेता सुद्धा अचूकतेनं देता येतं. सांगायचा भाग असा की फक्त प्रश्न वाचून सुद्धा उतारामध्ये न जाता सुद्धा काही प्रश्नांची उत्तर तुम्ही अचूकतेने देऊ शकता. अट एकच आहे, प्रश्नाचं आकलन व्यवस्थितपणे झालेलं असलं पाहिजे. म्हणजे आकलनाचा भाग हा फक्त उतारापुरता मर्यादित आहे असं नाही, तो प्रश्नांच्या बाबतीत प्रश्नातील पर्यायांच्या बाबतीत सुद्धा तेवढाच महत्वाचा ठरत असतो. प्रश्न समजून घेणं फार महत्वाची बाब आहे. तर प्रश्न समजून घेणं म्हणजे नेमकं काय, तर प्रश्नाचे काही हिस्से असतात
आपल्याला जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचे साधारणपणे जे हिस्से असतात त्या हिस्सांची पहिल्यांदा, त्या भागांची आपण पहिल्यांदा दखल घेणं गरजेचं ठरतं. प्रत्येक प्रश्न हा पुढील भागांचा मिळून बनलेला असतो. पहिला भाग आहे प्रश्नविधान, ज्याला आपण मुख्य प्रश्नविधान असंही म्हणू शकतो. मग ते मुख्य प्रश्नविधान पुढीलपैकी अचूक विधान ओळखा, पुढीलपैकी गैरलागू असणारे विधान ओळखा, गैरलागू नसणारे विधान ओळखा, किंवा मग उताराच्या संदर्भात बरोबर न ठरणारे विधान ओळखा, वगैरे वगैरे, असं कोणत्याही प्रकारचं ते विधान असू शकतं. त्यानंतर मग त्यामध्ये पुढचा भाग असतो वेगवेगळे पर्याय. मग पर्यायी विधान असतील, पर्यायी घटक असतील, अ ब क ड किंवा 1 2 3 4 या रूपामध्ये ते नमूद केले गेलेले असू शकतात. जर अ ब क ड अशी स्थिती असेल तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला या अ ब क ड चा एक अचूक असा पर्याय ज्या क्रमाने आलेले आहेत त्या क्रमाचं सुद्धा एक महात्म्य असतं. तो क्रम सुद्धा आपलं अचूक उत्तर बऱ्याचदा निर्धारित करू शकतो. ऍटलिस्ट त्याच्यातून कोणतं उत्तर अचूक असेल याचे क्लूज तरी आपल्याला मिळतातच. प्रश्नाचा आणखी एक महत्वाचा घटक असतो, त्या घटकाची आपण दखल घेणं गरजेचं असतं आणि तो म्हणजे प्रश्नातलं जे मुख्य विधान असतं, ज्याला आपण प्रश्न विधान म्हणतो, ते विधान आणि पर्याय यांच्यामधला संबंध. आता पर्याय आणि प्रश्नाचं मुख्य विधान यांच्यामधला संबंध कुठं निर्धारित होतो, त्या संबंधाचं रहस्य कुठं दडलेलं असतं, तर मोस्टली ते प्रश्न विधानामधलं जे शेवटचा शब्द असतो त्या शेवटच्या शब्दामध्ये त्याचं रहस्य दडलेलं असतं. थोडक्यात प्रश्न विधानातला शेवटचा शब्द प्रश्न विधान आणि पर्याय यांच्यातील संबंधांचं सूचन करत असतो. म्हणून त्या शब्दाकडे आपण अत्यंत गंभीरतेनं लक्ष देणं गरजेचं असतं. आणखी घटक प्रश्नामध्ये फार महत्वाचा असतो, तो म्हणजे जी प्रश्नामधली वेगवेगळी विधानं असतात, पर्यायी विधानं 1 2 3 4 म्हणून 3 सांगितली गेलेली असतील किंवा अ ब क ड या रूपामध्ये सांगितली गेलेली असतील, यांच्यामधला जो सापेक्ष संबंध असतो, कॉम्पॅरेटिव्ह जो संबंध असतो, तो संबंध सुद्धा महत्वाचा असतो. आता तो संबंध कसा लक्षात घ्यायचा हा एक महत्वाचा भाग आहे. तर प्रत्येक विधानाचा आपला एक रोख असतो. तो रोख जर आपण लक्षात घेतला तर आपोआप त्या विधानामधला जो सापेक्ष संबंध आहे तो लक्षात येतो. याच्यातून ही गोष्ट लक्षात येते मित्रांनो की प्रश्नाचं उत्तर देत असताना फक्त आपण शब्द शोधणं, शब्द मॅच करणं पुरेसं नसतं. बऱ्याचदा आपल्याकडून एक फार गंभीर चूक होते. आपण प्रश्नामधले काही शब्द उचलतो, ते शब्द आपण उतारामध्ये कुठे आहेत ते बघतो आणि शब्दांना शब्द जोडतो आणि शब्दांना शब्द जोडत आपण प्रश्नाचं अमुक उत्तर आहे असं ठरवून टाकतो. बऱ्याचदा इथं आपली चूक होत असते. आयोगाकडून विचारले जाणारे प्रश्न एवढे सरळ सोपे असत नाही. आकलनाचा भाग हा म्हटला तर फार सोपा आहे आणि म्हटला तर याच्यासारखा अवघड भाग दुसरा कदाचित असू शकत नाही. इथं नुसते शब्द जुळणी पुरेशी ठरत नाही. हा शब्द जुळणीचा भाग महत्वाचा ठरतो, तो भाषिक आकलन प्रधान उतारांच्या संदर्भात. कारण आपल्याला जे उतारे सोडवायचे असतात ते 3 प्रकारचे असतात. पहिला सामान्य आकलनाचा मोजमाप करणारे उतारे जे बहुसंख्य असतात. दुसरा प्रकार मराठी भाषिक आकलनाचं मोजमाप करणारे उतारे जे फक्त मराठी भाषेमध्येच असतात, ज्यांचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं असत नाही, ते हे या प्रकारचे उतारे असतात. आणि तिसरा प्रकार इंग्रजी भाषिक आकलनाचं मोजमाप करणारे उतारे जे फक्त इंग्रजीमध्येच दिलेले असतात, मराठी भाषेमध्ये त्यांचं ट्रान्सलेशन असत नाही. सामान्य आकलनाचं मोजमाप करणारे उतारे बायलिंग्वेल असतात, द्विभाषिक असतात. इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये ते असतात. मराठी भाषिक आकलन ज्या माध्यमातून होईल तो उतारा फक्त मराठीमध्ये असतो आणि इंग्रजी भाषिक आकलन ज्यातून होईल तो फक्त इंग्रजीमध्येच असतो. यातले फक्त मराठी आणि इंग्रजीमध्ये असणारे जे उतारे असतात ते लिंग्विस्टिक कॉम्प्रिहेन्शनचं मोजमाप करण्यासाठी असतात, भाषिक आकलनाचं मोजमाप करण्यासाठी असतात. त्या उतारांच्या बाबतीत प्रश्नांचं उत्तर देत असताना शब्द प्राधान्य महत्वाचं असतं. म्हणजे शब्दाला शब्द जोडणं तिथं उपयुक्त ठरतं.
पण सामान्य आकलनाचं मोजमाप करणाऱ्या उताराच्या बाबतीत फक्त शब्दाला शब्द जोडणं, फक्त शब्दांची जुळवणी करणं अजिबात पुरेसं ठरत नाही. मग काय बघायचं असतं? काय बघितलं म्हणजे आपल्याला अचूक उत्तर निवडता येईल हे आपल्याला इथं जाणून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी आणखी एक महत्वाची बाब, सामान्य आकलनाचं मोजमाप करण्यासाठी जे उतारे आपल्याला आयोग सादर करत असतो, त्या उतारांचे काही प्रकार असतात. मुख्य 3 प्रकार त्यांचे आपल्याला दिसून येतात. पहिला असतो तो म्हणजे शोधात्मक प्रकारचे उतारे, ज्याला इंग्रजीमध्ये एक्सप्लोरेटिव्ह पॅसेजेस असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे स्पष्टीकरणात्मक उतारे, हे असतात एक्सप्लेनेटरी पॅसेजेस. आणि तिसरा प्रकार असतो तो म्हणजे विमर्शात्मक उतारे, त्याच्यामध्ये ज्याला इंग्रजीमध्ये डिस्कशन पॅसेजेस असं म्हटलं जातं. शोधात्मक उतारे हे ते उतारे असतात ज्यामध्ये लेखक इतरांची कोणत्या तरी एका मुद्द्याच्या बाबतीत इतरांची मतं सांगतो, आपली स्वतःची सुद्धा मतं सांगतो, पण तो हे सगळं कोणत्या तरी एका बाबीचा उलगडा करण्यासाठी सांगत असतो. म्हणूनच त्याला म्हटलं जातं शोधात्मक उतारे. म्हणजे हा उतारा म्हणजे एक शोध घेण्याची प्रक्रिया असते, कशाचा तरी शोध तिथं तो घेत असतो. दुसरा प्रकार म्हणजे स्पष्टीकरणात्मक उतारे हे ते उतारे असतात ज्यामध्ये लेखक कोणत्या तरी एका बाबीचा किंवा संकल्पनेचा सविस्तर स्पष्टीकरणात्मक आढावा घेत असतो. थोडक्यात तिचं तो स्पष्टीकरण आपल्याला देत असतो, ती आपल्याला समजून सांगण्याचं काम तो त्या उताराच्या माध्यमातून करत असतो. आणि तिसरा विमर्शात्मक उतारा, यामध्ये कोणत्याही एका किंवा एखादी बाबीची फक्त चर्चा केली गेलेली असते, त्या बाबीच्या वेगळ्या पैलूंना फक्त डिस्कस केलं गेलेलं असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तिसऱ्या प्रकारच्या उतारामध्ये उतारा लेखक कोणताही एक पर्टिक्युलर निष्कर्ष काढत नाही, विदाउट एनी कन्क्लुजन तो फक्त डिस्कशन करत असतो. म्हणून या प्रकाराला काही वेळा ओपन एंडेड पॅसेजेस असं सुद्धा म्हटलं जातं. मग हे प्रकार मी आपल्याला इथं का सांगतोय? परीक्षा आता एवढी जवळ येऊन ठेपलेली असताना हे सांगण्याचं खरं तर काही तसं कारण नाही, पण हे मी जाणीवपूर्वक या डिस्कशन मध्ये आणतोय. याचं कारण असं की विमर्शात्मक प्रकारचे जे उतारे आहेत त्या उतार्यांच्या आधारावर बऱ्याचदा आपल्याला असे प्रश्न विचारले जातात जे प्रश्न आपल्याला कोणतं तरी एक फायनल कन्क्लुजन काढण्याकडे ढकलतात, कोणता तरी एक अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी ते आपल्याला उद्युक्त करत असतात, इन्सिट करत असतात, जे आपण इथं करणं अजिबात अपेक्षित नसतं. कारण जर उतारा लेखकानंच काही निष्कर्ष काढलेला नसेल तर आपण निष्कर्ष का काढायचा? म्हणजे हा एक प्रकारचा ट्रॅप असतो आणि विमर्शात्मक उतारांच्या बाबतीत तो आवर्जून टाकला गेलेला अंथरलेला दिसून येतो. उतारांचं जर आपण विषय वस्तूच्या आधारावर वर्गीकरण केलं तर काही उतारे हे प्युअर सायन्सला वाहिलेले असतात, बेसिक सायन्सला. काही उतारे हे सामाजिक शास्त्रांना वाहिलेले असतात, त्यात काही अर्थशास्त्राला, काही राज्यशास्त्राला, काही अध्यात्मशास्त्राला, काही तत्वज्ञानाला, असे वेगळ्या विषयाला वाहिलेले उतारे असतात. आता या प्रत्येक प्रकारच्या उताराची आपली खासियत असते. प्रत्येक प्रकारच्या उतारांच्या बाबतीत काही जोखमीच्या जागा असतात आणि काहीच्या बाबतीत काही सहजपणे मिळू शकणाऱ्या संधी सुद्धा असतात. उदाहरणार्थ प्युअर सायन्सला वाहिलेला जो उतारा असतो त्या उतारांच्या बाबतीत तुम्ही प्रश्नामध्ये असणारे जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स लक्षात घ्यायचे आणि ते कीवर्ड उतारामध्ये कुठं आहेत ते बघायचं आणि तिथंच आजूबाजूला कुठेतरी तुमचं उत्तर दडलेलं असतं. म्हणजे प्रश्नाचं उत्तर येत असताना प्रश्नामध्ये असणारा शब्द उतारात जिथं आलेला आहे तिथंच ते उत्तर दडलेलं असेल याची खरं तर गॅरंटी असत नाही, हमी असत नाही. ते उत्तर इतरत्र दडलेलं असू शकतं किंवा समग्र उताराभर सुद्धा ते पसरलेलं असू शकतं. मग समग्र उताराची दिशा, त्या उतारामध्ये असणारा तर्क, या बाबी तुम्हाला विचारात घेऊन सारासार विचार करून मग उत्तर ठरवावं लागतं. ही बऱ्यापैकी वेळ खाऊ आणि किचकट प्रोसेस असते. पण बेसिक सायन्सला म्हणजे शुद्ध विज्ञानाला, म्हणजे भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल,
या विषयांना वाहिलेले जे उतारे असतात त्या उतार्यांची खासियत अशी की त्या उतारावरील प्रश्नांचं उत्तर देत असताना तुम्ही समग्र उताराकडे लक्ष दिलेलं असलंच पाहिजे असं गरजेचं नाही. त्या उताराच्या पर्टिक्युलर संबंधित ओळीवर किंवा एका ओळीवर लक्ष देऊन सुद्धा तुम्ही प्रश्नाचं उत्तर अचूक रीतीनं देऊ शकता. खरं तर इथंही असं करण्यामध्ये चुकीचं उत्तर आपल्याकडून जाण्याची जोखीम असतेच, पण ती जोखीम फार कमी असते. 10-20% जास्त ती जोखीम असत नाही. पण हाच प्रकार जर तुम्ही सामाजिक विज्ञानाला वाहिलेल्या एखाद्या उत्तराच्या बाबतीत केला तर तुमचं उत्तर चुकीचं असण्याची जोखीम 50%पेक्षाही जास्त असते. फक्त एका विशिष्ट शब्दाला फोकस करून जर तुम्ही उत्तर देत असाल तर प्युअर सायन्सच्या विचारांच्या बाबतीत आपल्याला एक संधी असते की जिथं आपण फार खोलात न जाता सुद्धा उत्तर देऊ शकतो. आणि म्हणून असे उतारे आपण परीक्षेच्या उत्तरार्धामध्ये सोडवायला घ्यावेत. पूर्वार्धामध्ये साधारणपणे कोणते उतारे सोडवायला घ्यावेत? जे सामाजिक विज्ञानाला वाहिलेले आहेत, त्यातल्या त्यात जे अध्यात्मशास्त्राला वाहिलेले आहेत, तत्वज्ञानाला वाहिलेले आहेत. कारण की समग्र उताराचं आकलन झालेलं असल्याशिवाय तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर देताच येत नाही. आणि समग्र उताराचं आकलन होण्यासाठी जी मनाची एक शांतता असते किंवा स्थिरता गरजेची असते ती परीक्षेच्या उत्तरार्धामध्ये आपल्याकडे असत नाही. ती फक्त पूर्वार्धामध्येच असते. कारण उत्तरार्धामध्ये आपण फक्त धावण्याचं काम करू शकतो. तिथं डोकं कमी वापरलं जातं आणि हात जास्त वापरले जातात. आणि त्या स्थितीमध्ये शुद्ध विज्ञानाला वाहिलेले उतारे हे आपण त्यातल्या त्यात अचूक रीतीनं सोडवू शकतो. त्यामुळे पहिली गोष्ट आपण इथं लक्षात घेणं गरजेचं असतं की शुद्ध विज्ञानाला वाहिलेला उतारा कोणता आहे ते बघायचं आणि तो उतारा आपण मागे ठेवायचा. सुरुवातीला आपण इतर उतारे सोडवायला घ्यायचे. आणखी एक महत्वाची बाब आपल्या म्हणजे उतारांच्या बाबतीत साधारणपणे वारंवार चर्चेला जाणारा एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे प्रश्न कधी वाचायचे. उतारा पहिल्यांदा वाचायचा आणि नंतर प्रश्न वाचायचे की प्रश्न पहिल्यांदा वाचायचे आणि नंतर उताराचं वाचन करायचं. आता प्रत्येकानं आपापली एक मेथडॉलॉजी डेव्हलप केलेली असू शकते, पण त्यातल्या त्यात अधिक वाजवी रीत कोणती हे आपण समजून घेणं गरजेचं ठरतं. सगळ्यात वाजवी आणि उपयुक्त रीत म्हणजे पहिल्यांदा प्रश्नाचं वाचन करणं आणि नंतर उताराचं वाचन करणं. याच्यामुळे वेळेची बचत होते आणि कमीत कमी 10 ते 15% एवढ्या वेळेची बचत होते. प्लस आपल्याकडून दिला जाणाऱ्या उत्तराची अचूकता सुद्धा वाढते. वेळेची बचत कशी होते हे लक्षात घ्या. जर आपण परंपरागत पद्धतीने गेलो म्हणजे उत्तराचं वाचन आणि त्याच्यानंतर मग प्रश्नांचं वाचन हा प्रकार आपण केला तर आपण काय करतो, थोडीशी प्रोसेस लक्षात घ्या. उत्तराचं आपण वाचन करणार, त्यानंतर प्रश्नांचं वाचन करणार. पहिला प्रश्न सोडवायला गेला, पहिला प्रश्न सोडवायला घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला उतारामध्ये जावं लागणार. कशाचा शोध घेण्यासाठी? या प्रश्नाचं उत्तर जिथं दडलेलं आहे तो उल्लेख उतारात कुठं आलेला आहे याचा शोध घेण्यासाठी पुन्हा मग उत्तराचं आपल्याला वाचन करावं लागणार. दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत कदाचित तीच प्रोसेस आपल्याला करावी लागेल. प्रत्येक वेळेला उत्तरामध्ये नव्यानं तुम्हाला जावं लागेल, नव्यानं एंट्री, नव्यानं एक्झिट. या तुलनेत जर तुम्ही सुरुवातीलाच प्रश्नांचं वाचन केलं तर काय होतं बघा. प्रश्न तुम्ही वाचलेले आहेत, नंतर उत्तराचं तुम्ही वाचन करता. उत्तराचं वाचन करत असताना कोणकोणते प्रश्न विचारले गेले हे तुमच्या मनामध्ये असतं, तुमच्या डोक्यामध्ये असतं. आणि एखाद्या प्रश्नाशी निगडीत असणारा उल्लेख उत्तराचं वाचन करत असताना तुमच्या समोर जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला क्लिक होतं, अरे याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. मग खरोखर याच्यावरच प्रश्न विचारला गेलेला आहे का हे व्हेरीफाय करून तुम्ही तिथं प्रश्नपत्रिकेत मार्जिन मध्ये संबंधित प्रश्नाचा क्रमांक त्या उल्लेखाच्या बाजूला नोंदवून घ्यायचा. अगदी शक्य असेल तर त्या प्रश्नामधला जो पर्याय या उल्लेखाशी निगडीत आहे तो पर्याय सुद्धा इथं मेन्शन करायचा. उदाहरणार्थ अ ब क ड विधान असतील तर अ विधान, ब विधान किंवा 1 2 3 4 असे पर्याय असतील तर पहिला पर्याय, दुसरा पर्याय, प्रश्न क्रमांक अमुक अमुक, पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक अमुक अमुक, विधान अ विधान ब, असं तुम्ही तिथं नोंदवून टाकायचं. असं करत करत जेव्हा तुम्ही सगळ्या उत्तराचं वाचन करता, पूर्ण करता, तेव्हा ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांच्या उत्तराशी निगडीत उल्लेख उत्तरात जिथं जिथं आलेले आहेत तिथं तिथं तुम्ही त्याची नोंद घेतलेली असते. आता तुमचं एकच काम शिल्लक राहतं, तिथं जाणं आणि
प्रश्न नेमका काय आहे, उल्लेख नेमका काय आहे याची पडताळणी करणं आणि उत्तर काय असेल याचा अंदाज बांधून उत्तराची नोंद करून टाकणं, म्हणजे तुमची ही प्रोसेस गतीनं होत असते. या गतीसाठी हे अत्यंत आवश्यक असतं. म्हणून मोस्टली तुम्ही आणखी एक महत्वाची बाब, फार महत्वाची बाब, तुमच्यापैकी बहुतेक जण हे फक्त मराठी उताराला फॉलो करत असतील. मराठी उतारावरचे मराठी भाषेमधले प्रश्न, मराठी भाषेमधले पर्याय आपण वाचतो आणि प्रश्नाचं उत्तर कोणतं ते ठरवतो. तुमच्यापैकी जे फक्त मराठीलाच फॉलो करतात त्यांना साधारणपणे 15 ते 20% प्रश्नांची उत्तरं अचूक रीतीनं कधीच सापडणार नाही. याचं कारण असं की उत्तरांचं जे मराठी व्हर्जन असतं आणि इंग्रजी व्हर्जन असतं त्यांच्यामध्ये अनेकदा आपल्याला फार गंभीर अशी तफावत बघायला मिळते. ती उताराच्या बाबतीत बघायला मिळते, उतारावरच्या प्रश्नांच्या बाबतीत बघायला मिळते आणि अनेकदा ती पर्यायांच्या बाबतीत सुद्धा बघायला मिळते. मुळात उतारे हे इंग्रजीतून ड्राफ्ट केले जातात, काढले जातात, प्रश्न इंग्रजीमध्ये ड्राफ्ट केले जातात आणि नंतर त्यांचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलं जातं. जो कोणी प्रश्न ड्राफ्ट करतो, प्रश्न सेट करतो, तो त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ठरवतो आणि अर्थातच हे करताना त्याच्या समक्ष इंग्रजी आवृत्तीतील प्रश्न, इंग्रजी रूपातील प्रश्न असतात, इंग्रजी रूपातील उतारे असतात आणि नंतर मग स्वतंत्रपणे मराठी ट्रान्सलेशन केलं जातं. त्या ट्रान्सलेशनच्या बाबतीत सुद्धा तीच उत्तरं प्रमाणभूत मानली जातात जी इंग्रजी व्हर्जनला, इंग्रजी आवृत्तीला नजरेसमोर ठेवून ठरवली जातात. आयडियली इंग्रजी आणि मराठी व्हर्जन मध्ये कोणत्या प्रकारची तफावत असू नये, पण या नियमाचं पालन बऱ्याचदा होत नसल्याचं दुर्दैवानं दिसून येतं. उताराच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये काहीतरी वेगळा उल्लेख असतो, मराठी आवृत्तीमध्ये काहीतरी वेगळा उल्लेख असतो, चुकीचा शब्द वापरला गेलेला असतो. इंग्रजी आवृत्तीमधल्या विशिष्ट शब्दासाठी साधारणपणे मराठीमध्ये जो प्रचलित शब्द असतो त्यापेक्षा वेगळा शब्द वापरला गेलेला बघायला मिळतो. इंग्रजी व्हर्जनचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये जे शब्द आहेत त्यापेक्षा वेगळे शब्द मराठी व्हर्जन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. एवढंच नव्हे तर अनेकदा, अत्यंत गंभीर बाब आहे, अनेकदा असंही दिसून येतं की मराठी व्हर्जन मध्ये जो उल्लेख कुठं आलेलाच नाही त्या उल्लेखामध्ये ज्याचं उत्तर दडलेलं आहे तो प्रश्न विचारला गेलेला असतो आणि तो उल्लेख मराठी भाषांतर करत असताना भाषांतरणातील उणिवेमुळे वगळला गेलेला असतो. ज्यानं फक्त मराठी व्हर्जनला प्रमाणभूत मानलेला आहे त्यानं किती जरी शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी त्याला त्या उतारामध्ये प्रश्नाचं उत्तर, अचूक उत्तर अजिबात सापडणार नाही. मग काय करायचं? आपण तर मराठीमध्ये अभ्यास करतो, आपण मराठीमधूनच वाचन करतो, आपण हे सगळं जीएस साठी करत असू, आपण एक क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा भाग असेल, न्यूमरिकल अवेअरनेसचा भाग असेल त्याच्यासाठी करत असू, पण माझी तुम्हाला अशी विनंती असेल की तुम्ही या तुमच्या रीतीमध्ये कमीत कमी उतार्याच्या भागापुरता तरी बदल करा. काय बदल करा? जर तुमच्यापैकी ज्यांना शक्य असेल तर त्यांनी आकलनाच्या बाबतीत तरी इंग्रजी उतारांचं वाचन करावं. इंग्रजी उतारावरील इंग्रजी भाषेमधले जे प्रश्न आहेत, जे पर्याय आहेत त्यांना फॉलो करावं आणि त्या आधारावर उत्तरं द्यावी. फक्त या एका कारणामुळे तुमच्या चुकांचं प्रमाण 10 ते 20% घटलेलं असेल, तुमची अचूकता त्या प्रमाणात वाढलेली असेल. ज्यांना आणखी शक्य आहे, ज्यांची वाचनाची गती चांगली आहे, त्यांनी याच्या पुढचं पाऊल सुद्धा टाकायला हरकत नाही. ते म्हणजे त्यांनी मराठी भाषेमधलाही उतारा वाचावा आणि इंग्रजी भाषेमधलाही उतारा वाचावा. मराठी भाषेमधले प्रश्न वाचावेत, इंग्रजी भाषेमधले प्रश्न वाचावेत, पर्याय दोन्ही भाषेमधले वाचून मग उत्तर ठरवावं. अनेकदा भाषांतरणाचं कॉम्पॅरिझन करून सुद्धा तुम्हाला 10% प्रश्नांची उत्तरं विना सहाय्यास अचूक रीतीने देता येतात, उतारामध्ये न जाता सुद्धा. अर्थात दोन्ही भाषेमधले उतारे वाचा हे सांगणं फार सोपं आहे, मला माहिती आहे, कारण ही टाइम टेस्ट आहे. इथं आपली धावण्याची स्पर्धा असते आणि या मर्यादित वेळेमध्ये आपण एकच उतारा दोन्ही भाषेमधून जर वाचू लागलो
तर वेळेचा अपव्यय होऊ शकतो. पण अजूनही आपल्याकडे वेळ आहे. तर मग हे करणं शक्य होण्यासाठी आपण काय करू शकतो? त्याच्यासाठी आपली वाचनाची गती आपण वाढवू शकतो, ज्यामुळं कमीत कमी अर्ध्या उतारांच्या बाबतीत तरी आपल्याला तो उतारा आपल्याला दोन्ही भाषेमधून वाचणं शक्य होईल. आणि जर हे शक्यच होत नसेल, त्या असं असेल तर मग फक्त युनिलिंग्वलच आपल्याला जाणं शक्य असेल, एकाच भाषेच्या माध्यमातून उताराचं वाचन शक्य असेल, तर मी स्ट्रॉंगली सांगेन की मराठीच्या तुलनेमध्ये इंग्रजी भाषेमधल्या उताराचं वाचन करा, इंग्रजी भाषेतील प्रश्नांचं वाचन करा आणि त्या आधारावर उत्तरं द्या. पण आता इंग्रजीची अनेकांच्या बाबतीत अडचण असते, त्यांना इंग्रजीची भीती असते, इंग्रजी कळत नाही. तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला इंग्रजी मधल्या उतारांचं वाचन करून अचूक उत्तर देण्यासाठी इंग्रजीवर फार मोठं प्रभुत्वच असलं पाहिजे असं अजिबात आवश्यक नाही. तुम्ही इंग्रजी मधले कीवर्ड्स उतारामध्ये कुठे येतात ते बघूनही प्रश्नाचं उत्तर अचूक रीतीने देऊ शकता. हेही ज्यांना जमत नसेल त्यांनी मग आपली जी परंपरागत पद्धत आहे, फक्त मराठी माध्यमातला उतारा वाचायचा, मराठी माध्यमातूनच प्रश्नांचं आणि पर्यायांचं वाचन करायचं, त्या आधारावर उत्तरं द्यायची, हा प्रकार मग दुसरा पर्याय राहत नाही. या स्थितीमध्ये 10 ते 15% प्रश्नांची आपल्याला अचूक उत्तर अजिबातच मिळणार नाहीत. ही स्थिती कायम असते. तिथं पर्याय एकच शिल्लक राहतो, तो म्हणजे गेस करणं, अंदाज बांधणं आणि अंदाजाच्या आधारावर उत्तर देणं. प्रश्नाचं वाचन करत असताना प्रश्नामध्ये काही कीवर्ड्स आलेले असतात. या कीवर्ड्सकडे आपण अत्यंत गंभीरतेने लक्ष देणं आवश्यक ठरतं. त्या कीवर्डच्या आधारावर आपल्याला उतारामधला नेमका कोणता भाग उत्तर ज्यामध्ये आहे तो भाग आहे हे पिन पॉइंट करणं, हे निर्धारित करणं शक्य होतं. आणि मग तो भाग लक्षात घेऊन आपण प्रश्नाचं उत्तर अचूक रीतीनं देऊ शकतो. उतारा सोडवत असताना एक बेसिक रूल आपण फॉलो करायचा असतो, जो आपल्या सर्वांना माहितही असेल, फक्त मी त्याची तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. तो म्हणजे आपण प्रश्नांची उत्तरं देत असताना उतार्याच्या सीमा ओलांडायच्या नसतात. म्हणजे उतारामध्ये जे आहे त्याच्या आधारावरच आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आपलं जे संचित ज्ञान आहे त्याला प्रमाणभूत मानून आपण उत्तर द्यायचं नसतं. उतारे ज्या विषयाला वाहिलेले असतात त्यापैकी जवळजवळ सगळे विषय असे असतात ज्यांचा आपण कमी अधिक प्रमाणात अभ्यास केलेला असतो. सामान्य अध्ययनाच्या निमित्तानं असेल, आपल्या पदवीच्या निमित्तानं असेल, किंवा तो आपल्या आवडीचा विषयही असू शकतो. त्या विषयाबद्दल आपल्याकडे भरमसाठ माहिती असते. कृपा करून त्या माहितीलाच फक्त प्रमाणभूत मानून उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका. ती अत्यंत गंभीर चूक ठरू शकते. कारण आपण उताराच्या आधारावर प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं असतं. इनफॅक्ट आयोग जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतो किंवा उताराच्या सुरुवातीलाच आयोग म्हणत असतो की उताराच्या आधारावर प्रश्नाचं उत्तर द्या, प्रश्नांची उत्तरं द्या, किंवा उताराच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरते, कोणते विधान बरोबर ठरते, कोणती विधाने चुकीची ठरतात, बरोबर ठरतात, असं तिथं म्हटलेलं असतंच. उताराच्या आधारावर, उताराच्या संदर्भात हे शब्द आपण अत्यंत गंभीरतेनं घेणं गरजेचं ठरतं. त्याच्यातून हे सूचित होतं की आपण आपलं जे संचित ज्ञान आहे, आपलं जे ऍडिशनल नॉलेज आहे ते विचारात घेणे अपेक्षित नाही. प्रश्नामध्ये जरी उताराच्या संदर्भात, उताराच्या आधारावर असा उल्लेख नसला तरी तो तिथं आहे, सायलेंट रूपामध्ये आहे, असं नेहमी तुम्ही गृहीत धरून चाला. म्हणजे आपण उतारामध्ये जे नाही त्याच्या आधारावर उत्तर देण्याची चूक करत नाही. आता उतारामध्ये जे आहे ते नेमकं काय असतं? उतारामध्ये जे आहे ते 3 प्रकारचं असतं. पहिला, स्पष्ट उल्लेख. प्रश्नाचं उत्तर कुठेतरी स्पष्टपणे दडलेलं, नमूद केलेलं असू शकतं, ज्याला आपण एक्सप्लिसिट मेन्शन असं म्हणतो. दुसरी गोष्ट, एका उतारामध्ये अनेक बाबी या निहित असतात, त्या उघडपणे सांगितलेल्या नसतात, इम्प्लिसिट पद्धतीने सांगितलेल्या असतात, छुप्या रीतीने सांगितल्या गेलेल्या असतात. प्रश्नाचं उत्तर हे बऱ्याचदा या निहित बाबीमध्ये सुद्धा दडलेलं असतं आणि अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न हे ते प्रश्न असतात ज्यांचं उत्तर हे स्पष्टपणे आलेलं नसतं, निहित रीतीनं आलेलं असतं. आणि तिसरा भाग उतारामध्ये आलेला असतो, तो म्हणजे उतार्याचा एकंदरीत आशय.
उताराची एकंदरीत दिशा किंवा उतारामध्ये उताराची मांडणी करत असताना, चर्चा करत असताना लेखकानं जे लॉजिक वापरलेलं असतं ते लॉजिक, हे लॉजिक सुद्धा फार महत्वाचं असतं. मित्रांनो लक्षात घ्या, फक्त स्पष्टपणे शब्दांच्या रूपामध्ये आलेलेच उल्लेख ही उत्तरं असतात असं नाही, त्यांच्यामध्येच उत्तरं दडलेली असतात असं नाही. निहित बाबीमध्ये सुद्धा उत्तरं दडलेली असतात. आणि त्यापेक्षा जास्त महत्वाची बाब जी जनरली आपल्या लक्षात येत नाही, आपण ती लक्षात घेत नाही, ती म्हणजे उत्तराची जी एकंदरीत दिशा असते त्या दिशेमध्ये सुद्धा उत्तरं दडलेली असतात. तुम्ही अनेकदा ऑब्झर्व केलं असेल, अनेकदा उतारामध्ये ज्या बाबीचा कुठंच उल्लेख आलेला नाही, ज्या बाबीचा कुठं संदर्भच आलेला नाही, त्या बाबीवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग हा काय प्रकार आहे? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं द्यायचं आहे? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या उतारामध्ये जे लॉजिक आलेलं आहे, त्या उतारामध्ये जो तर्क आलेला आहे, त्या तर्काचा निकष लावून द्यायचं असतं. म्हणजे तो तर्क तुम्ही उचलायचा आणि तो तर्क ज्या पर्यायाच्या बाबतीत अचूक रीतीनं लागू होतो तो पर्याय त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असतं. म्हणजे तुम्ही तर्क सुद्धा उचलणं गरजेचं आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की फक्त उत्तराच्या आधारावरच आपण प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की उतारामध्ये आलेल्या स्पष्टपणे नमूद बाबींच्या आधारावर उत्तरं द्यायची, उतारामध्ये अप्रत्यक्ष रीतीने सांगितल्या गेलेल्या निहित रूपामध्ये सांगितल्या गेलेल्या ज्याला आपण छुप्या बाबी म्हणतो त्यांच्या आधारावर उत्तरं द्यायची, आणि उताराची एकंदरीत दिशा, उतारामध्ये आलेला तर्क या आधारावर सुद्धा उत्तरं द्यायची असतात. याच्या पलीकडे जाणं आपल्याकडून अपेक्षित नाही. प्रत्येक वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कमीत कमी 2-3 प्रश्न तुम्हाला असे पाहायला मिळतात ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रत्यक्ष उतारामध्ये न जाता तुमच्या संचित ज्ञानाच्या आधारावर सुद्धा देऊ शकता. ते तुम्ही अजिबात करायचं नाही. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅपच असतो की तुम्ही हा बेसिक नियम किती फॉलो करता हे आयोगाला बघायचं आहे. आणि अनेकदा मग आपल्या संचित ज्ञानाच्या आधारावर आपल्याला जे अचूक उत्तर वाटतं ते प्रत्यक्षात उताराच्या संदर्भामध्ये चुकीचं ठरत असतं. म्हणून आपण उताराच्या सीमा ओलांडायच्या नाही. पण मग याचा अर्थ असा होतो का की आपलं जे काही संचित ज्ञान आहे ते इथं बिनकामाचं असतं, त्याचा अजिबातच वापर होत नाही? तसं देखील नाही. संचित ज्ञानाचा फायदा होतो, फायदा घ्यावा लागतोच, आधार घ्यावा लागतो, पण तो कशासाठी? उतारामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा अर्थ लावून घेण्यासाठी, अर्थ समजण्यासाठीच. म्हणजे आपलं संचित ज्ञान अचूक उत्तर ठरवण्याचा अंतिम निकष असत नाही, निर्णायक निकष असत नाही. तो फक्त पूरक निकष असतो आणि पूरक निकषाच्या रूपामध्येच आपण त्याचा वापर करायचा. तो वापर तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवायचा आणि तो वापर आपण करायचाच असतो. त्याच्याशिवाय आपल्याला उतारामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे ते कळणारच नाही. उदाहरणार्थ उतारामध्ये कुठेतरी लोकशाहीचा संदर्भ आलेला आहे आणि जर तुम्हाला लोकशाही म्हणजे नेमकं काय हेच कळत नसेल तर तुम्ही त्या उताराच्या आधारावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं उत्तर अचूक पद्धतीने देऊ शकणार नाही. आणि लोकशाही म्हणजे काय हे तुमचं संचित ज्ञान आहे. लोकशाहीची कोणती वैशिष्ट्ये असतात किंवा मग लोकशाहीची व्याख्या काय हे तुमच्या मस्तिष्कामध्ये साठवलं गेलेलं आहे. त्याचा आधार घेत उतारामध्ये जो लोकशाहीचा उल्लेख आला त्याचा अर्थ तुम्हाला लागत असतो आणि त्या अर्थाच्या आधारावर मग तुम्ही प्रत्यक्षात उत्तर द्यायचं असतं. म्हणजे संचित ज्ञानाचा फक्त पूरक आधार म्हणूनच आपण वापर करायचा असतो. त्याच्याशिवाय आपल्याला मग उताराचा अर्थही लागणार नाही. संचित ज्ञानाचा आधार फक्त उतारामधल्या उल्लेखांचा अर्थ लावण्यासाठीच घ्यावा लागतो असं नाही. बऱ्याचदा तो प्रश्नांचा अर्थ लावण्यासाठी, प्रश्नामधले जे वेगवेगळे पर्याय असतात, पर्याय विधानं असतात त्यांचा अर्थ लावण्यासाठी सुद्धा घ्यावा लागतो. तर ते टाळणं योग्य नाही. फक्त त्याला किती महत्व द्यायचं, त्याला किती पातळीपर्यंत आधारभूत मानायचं याचं भान आपण बाळगलं पाहिजे. आणखी फार महत्वाची बाब आपण इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे
साधारणपणे आपण म्हणतो की उताराचं समग्र आकलन झाल्याशिवाय प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही वगैरे वगैरे. विशेषतः मी सुरुवातीलाच म्हटलं की उतारांचा जो सामाजिक शास्त्रांना वाहिलेल्या उतारांचा प्रकार असतो, अर्थशास्त्र वगैरे वगैरे यांना वाहिलेले जे उतारे असतात त्यांच्या बाबतीत हा प्रकार विशेषतः लागू होतो. पण तिथं सुद्धा आतापर्यंतचा असा ट्रेंड दिसून येतो की समग्र उतारापेक्षा कोणत्या तरी विशिष्ट ओळीमध्ये शब्दामध्ये ज्याचं उत्तर दडलेलं आहे अशाच प्रश्नांना विचारण्याची प्रबळ प्रवृत्ती आयोगाच्या ठाई राहिलेली आहे. म्हणजे मोस्टली असे प्रश्न विचारले जातात ज्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या तरी एका शब्दामध्ये एका ओळीमध्ये दडलेलं असतं. शुद्ध विज्ञानाला वाहिलेल्या उतारांच्या बाबतीत तर हा प्रकार सर्रास बघायला मिळतोच, पण सामाजिक विज्ञानाला वाहिलेल्या उतारांच्या बाबतीत सुद्धा हा प्रकार आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. त्यातही आणखी एक महत्वाची बाब, उताराचं वाचन करत असताना आपण हे महत्वाचं आहे ते कमी महत्वाचं आहे, हा पासिंग उल्लेख आहे हा तेवढा महत्वाचा उल्लेख नाही, ओघवता उल्लेख आहे, असे काहीतरी अंदाज बांधत जातो. जवळजवळ अर्ध्या प्रश्नांच्या बाबतीत त्या प्रश्नांची अचूक उत्तरं तिथं दडलेली असतात, त्या शब्दांमध्ये दडलेली असतात, त्या उल्लेखांमध्ये दडलेली असतात, जी साधारणपणे बिनकामाची असतात, तेवढी जास्त महत्वाची असत नाही, ओघवते उल्लेख आलेले असतात. उतारा लेखकाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे, फक्त ते सांगण्याच्या ओघामध्ये तो काही ओघवते उल्लेख करतो, ते उतारात आलेले असतात आणि बहुतांश वेळा त्या ओघवत्या आलेल्या तुलनेने कमी महत्वाच्या असणाऱ्या शब्दावर उल्लेखावरच प्रश्न विचारले गेलेले असतात. खरं बघितलं तर त्या उल्लेखांना तुलनेने कमी महत्वाचे उल्लेख असं म्हणण्याचं काही कारणच नाही, तेच महत्वाचे असतात. आपल्यासाठी महत्वाचं काय, ज्याच्यावर प्रश्न विचारला गेला ते आपल्यासाठी महत्वाचं. मग उतारा लेखकाचा मूळ हेतू काही असो, आपल्यासाठी तेच उल्लेख महत्वाचे असतात. पण कळत नकळत आपण जे आडाखे बांधत जातो की हे कमी महत्वाचं आहे, हा पासिंग उल्लेख आहे, ते आडाखे आपण जास्त प्रभावी बनवू द्यायचे नाही. अनेकदा उताराचं समग्र आकलन वगैरे करून घेण्याच्या भानगडीत न पडता आपण जे कीवर्ड्स आहेत त्या कीवर्डच्या आधारावर सुद्धा प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता उतारांमध्ये जे आलेलं आहे ते स्पष्टपणे आलेलं असू शकतं किंवा निहित प्रकारचंही असू शकतं, असं मी या अगोदर म्हटलो. मग हे निहित प्रकारचं असणं म्हणजे नेमकं काय, उतारामध्ये जे काही निहित रूपामध्ये आलेलं आहे ते समजून घ्यायचं कसं, हे प्रश्न मग इथं उपस्थित होतात. निहित रूपामध्ये जे आलेलं आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला काही महत्वाचे नियम वापरावे लागतात. 3-4 महत्वाच्या नियमांची थोडक्यात मी इथं माहिती देतो. पहिला नियम आहे तो म्हणजे संश्लेषणाचा नियम, ज्याला रूल ऑफ सिंथेसिस असं म्हटलं जातं. संश्लेषण म्हणजे काय, अनेक गोष्टींचं एकत्रीकरण करून एकच गोष्ट बनवणं, याला संश्लेषण असं म्हटलं जातं. बऱ्याचदा मग प्रश्न करताना काय केलेलं असतं, प्रश्नामध्ये एकच शब्द वापरलेला असतो, जो शब्द उतारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या वेगवेगळ्या उल्लेखांचं एकत्रितपणे प्रतिनिधित्व करत असतो. त्या शब्दाच्या अर्थामध्ये त्या वेगवेगळ्या बाबी दडलेल्या असतात. किंवा मग दुसरी स्थिती, विश्लेषण सुद्धा केलेलं असतं, मग त्या बाबतीत आपल्याला विश्लेषणाचा नियम वापरावा लागतो. विश्लेषणाचा नियम म्हणजे काय, बऱ्याचदा एका गोष्टीमध्ये इतर वेगवेगळ्या अनेक गोष्टी दडलेल्या असतात. उतारामध्ये फक्त एकच कोणता तरी उल्लेख आलेला असतो, प्रत्यक्ष प्रश्नामध्ये मात्र त्या उल्लेखाच्या पोटामध्ये दडलेला कोणता तरी सूक्ष्म उल्लेख केला गेलेला असतो. उदाहरणार्थ मी लोकशाहीचा उल्लेख केलेला आहे, उतारात कुठेतरी लोकशाही असं म्हटलेलं असेल. आता लोकशाहीची अनेक वैशिष्ट्ये असतात, त्यापैकी एखादं वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या वैशिष्ट्याला टार्गेट करणारा प्रश्नकर्ता विचारू शकतो. त्या वैशिष्ट्याचा उल्लेख प्रत्यक्षात उतारामध्ये आलेला आहे का, आलेला नाही, पण अजिबातच आलेला नाही का, तसंही नाही, तो निहित रूपामध्ये आलेला आहे आणि तो निहित उल्लेख आहे हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला विश्लेषणाचा नियम वापरावा लागतो, रूल ऑफ अनालिसिस. म्हणजे संश्लेषणाच्या माध्यमातून कुठं काय आहे हे आपल्याला कळतं
आणि विश्लेषणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे कळतं. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे जे वेगवेगळे उल्लेख असतात उतारामध्ये, ज्यांचं एकत्रीकरण प्रश्नांमध्ये केलेलं असू शकतं, ते उल्लेख सलगच आलेले असतील असं अजिबात नाही. एक उल्लेख उताराच्या पहिल्या दुसऱ्या ओळीमध्ये आलेला असू शकतो, दुसरा उल्लेख कुठेतरी मधल्या भागामध्ये आलेला असू शकतो, तिसरा उल्लेख कुठेतरी शेवटच्या ओळीमध्ये आलेला असू शकतो. या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असलेल्या उल्लेखांना आपल्याला एकत्रित करायचं असतं आणि त्याचं संश्लेषण करून मग अचूक उत्तर द्यायचं असतं. आणि या संदर्भामध्ये तिसरा महत्वाचा नियम लागू होतो, तो म्हणजे संदर्भाचा नियम, ज्याला रूल ऑफ कॉन्टेक्स्ट असं म्हटलं जातं. म्हणजे काय? समान संदर्भ असणाऱ्या उल्लेखांना एकत्रित करून आपण अचूक उत्तर द्यायचं असतं. जे वेगवेगळे उल्लेख आहेत ते एक दुसऱ्याशी निगडीत आहेत हे आपल्याला कसं कळणार? तर समान संदर्भामध्ये ज्यांचा उल्लेख आलेला आहे ते एक दुसऱ्याशी निगडीत असणारे उल्लेख आहेत असं मानून चालवायचं. भलेही मग ते एक दुसऱ्याशी निगडीत आहेत असं तुम्हाला वाटत नसेल, तुमच्या वाटण्याला इथे जास्त महत्व द्यायचं नाही, सरळ सूत्र लावायचं. उदाहरणार्थ, जर असं म्हटलं जात असेल की भारतीय अर्थव्यवस्था ही पुढील घटकांची मिळून बनलेली आहे, मग पुढे 3-4 घटक सांगितले गेलेले असतील. त्यापैकी एखादा घटक तुमच्या माहितीनुसार, तुमच्या मतानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा फार महत्वाचा घटक नसेलही, मग तुमचं वाटणं इथं महत्वाचं नाही. 4-5 घटक हे अर्थव्यवस्थेशी निगडीत आहेत असं गृहीत धरून चालायचं एक, आणि 4-5 घटक एक दुसऱ्याशी निगडीत आहेत या बाबतीत तुमचं ठाम असं खात्रीलायक मत जरी बनलेलं नसलं तरी तुम्ही मानून चालायचं की ते एक दुसऱ्याशी निगडीत असणारे घटक आहेत, कारण समान संदर्भामध्ये त्यांचा उल्लेख आलेला आहे. याला म्हटलं जातं समान संदर्भाचा नियम. आणि मग ते घटक एक दुसऱ्याशी निगडीत आहे असं मानून तुम्ही त्यांचं एकत्रीकरण करू शकता, म्हणजे सिंथेसिस करू शकता, प्रश्नाचं अचूक असं उत्तर तुम्ही देऊ शकता. आणखी एक महत्वाचा नियम आपण इथं लक्षात ठेवायचा असतो, ज्याला समष्टीचा नियम असं म्हटलं जातं, रूल ऑफ गेस्टॉल्ट. समष्टी म्हणजे काय? आता 4-5 गोष्टी आपल्या समोर सादर केल्या गेल्या, त्या प्रत्येक गोष्टीचा आपला एक वेगळा अर्थ असू शकतो. त्या सुट्या सुट्या सादर केल्या गेल्या, ही एक स्थिती. दुसरी स्थिती, त्या 4ही गोष्टी एकाच वेळेला आपल्या समक्ष सादर केल्या गेल्या. समष्टीचा नियम असा सांगतो की त्या गोष्टींचा सुटा सुटा अर्थ जो असतो, त्या सगळ्या अर्थांची गोळाबेरीज आणि त्या गोष्टींना एकत्रितपणे जर आपण लक्षात घेतलं तर जो अर्थ लावतो जो अर्थ लागतो तो अर्थ यांच्यामध्ये समानता असेलच असं नाही. 4 गोष्टी एकत्रितपणे लक्षात घेतल्या तर काहीतरी एक वेगळाच अर्थ ध्वनित होत असतो, समोर येत असतो. याला म्हटलं जातं समष्टी. ही समष्टी लक्षात घेऊन त्यांची उत्तरं देता येतील असे प्रश्न सुद्धा नियमितपणे विचारले जातात. मग या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपण गोष्टी सुट्या सुट्या लक्षात न घेता त्या गोष्टींचा ना एकत्रित करायचं, एकत्रित अर्थ काढायचा. इथं संश्लेषणाचं तंत्र सुद्धा पुन्हा चित्रामध्ये येतच. हे 4 नियम पदोपदी आपल्याला वापरावे लागतात आणि या नियमांचं आपण जेवढं अचूक उपयोजन करू तेवढ्या गतीनं अचूक उत्तरापर्यंत आपण पोहोचू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ठरवलेल्या उत्तराची अचूकता सुद्धा त्या प्रमाणामध्ये वाढते. प्रश्नाचं उत्तर देत असताना आपण एलिमिनेशन तंत्राचा अत्यंत प्रभावी असा वापर करू शकतो. इनफॅक्ट अनेक प्रश्न तर असे असतात ज्या प्रश्नांचं अचूक उत्तर तुम्हाला फक्त आणि फक्त एलिमिनेशन तंत्राचा वापर करूनच देता येतं. एलिमिनेशन तंत्र म्हणजे काय? 4 पर्याय जर आपण काळजीपूर्वक बघितले तर त्यात अनेक पर्याय आपल्याला असे जाणवतात की जे बरोबर असू शकतच नाही. त्या बाबतीत आपली ठाम खात्री पटलेली असते. आपल्याला हे माहिती नसतं की अचूक पर्याय कोणता आहे, अचूक उत्तर काय आहे हे माहिती नसतं, पण हे लक्षात आलेलं असतं ठामपणे की उत्तर काय असेल ते असेल, पण हे तर असूच शकत नाही. मग वगळणी तंत्रांतर्गत, एलिमिनेशन तंत्रांतर्गत आपण तो पर्याय बाजूला वगळायचा, ते विधान बाजूला वगळायचं.
आता अ ब क ड अशी 4 विधानं असू शकतात. आपल्याला चुकीची किंवा बरोबर विधानं ओळखायची आहेत, त्यांचा संच ओळखायचा आहे आणि 4 पर्यायामध्ये मग फक्त अ ब अ ब क फक्त क असे पर्याय असतील. अ ब क ड पैकी जर एखादं विधान चुकीचं असल्याचं तुमच्या ठामपणे लक्षात आलं असेल, तर मग तुम्ही त्या विधानाला प्रमाणभूत मानून 4 पैकी कमीत कमी 2 संच म्हणजे 2 पर्याय हे सहजपणे वगळून टाकू शकता. तुमचं काम अत्यंत सोपं होतं. 2 पर्याय वगळले गेले, फक्त 2 पैकी एका पर्यायातून अचूक पर्याय तुम्हाला ठरवायचा आहे. 4 पैकी अचूक पर्याय निवडत असताना चूक होण्याची शक्यता आणि 2 पैकी एक अचूक पर्याय निवडत असताना चूक होण्याची शक्यता यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. वगळणी तंत्राचा वापर करून तुम्ही अशा रीतीनं भलेही अचूक उत्तर काय आहे हे ठरवू शकत नसाल, पण कमीत कमी 2 पर्याय तरी तुम्हाला वगळता येतात. बरं, मग आता हे वगळणी तंत्र अधिक इफेक्टिव्ह असं कसं वापरतात, कोणत्या पद्धतीने वापरता येईल? जेव्हा घटकांचे संच असतात, विधानांचे संच असतात, अ ब क ड 1 2 3 4 किंवा 1 व 2 अ व ब, तेव्हा आपण त्या पर्यायावर फोकस करायचा असतो ज्यामध्ये किंवा त्या विधानावर फोकस करायचा असतो ज्या विधानाचा किंवा ज्या घटकाचा सर्वाधिक पर्यायांमध्ये उल्लेख आलेला असतो. उदाहरणार्थ अ ब क ड अ ब क ड क ड असे 4 संच आहेत. मग अ ब क ड पैकी ज्या विधानाचा सर्वाधिक संचांमध्ये पर्यायांमध्ये उल्लेख आलेला असेल त्या विधानावर तुम्ही सुरुवातीला फोकस करा आणि जर तुम्हाला ते विधान चुकीचं की बरोबर हे उतारामधल्या स्पष्टपणे आलेल्या किंवा उतारामध्ये निहित पद्धतीने आलेल्या उल्लेखाच्या आधारावर ठरवता येत असेल किंवा उताराच्या रोखाच्या आधारावर ठरवता येत असेल तर तुमचं काम इथं अत्यंत सोपं होत असतं. एकदा ते विधान चुकीचं किंवा बरोबर आहे हे तुमच्या लक्षात आलं की ते विधान प्रमाणभूत मानून तुम्ही बऱ्याचदा 3 पर्यायांना वगळून टाकू शकता आणि शिल्लक राहिलेला जो कोणता पर्याय आहे तो बरोबरच आहे असं गृहीत धरून तो पर्याय आपण निवडायचा असतो. अशा पद्धतीने सुद्धा आपण एलिमिनेशन तंत्राचा वापर करू शकतो. जवळजवळ 80% प्रश्नांचं उत्तर तुम्ही एलिमिनेशन तंत्राचा वापर करून अचूकतेने देऊ शकता. इथं वेळेची बचत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तराची अचूकता सुद्धा वाढते. हे एक प्रकारचं सूत्र आहे ज्या सूत्रामध्ये तुम्ही काही ठराविक बाबींना टाकून आलेलं उत्तर अचूकच आहे असं 80% खात्रीनं मानून चालू शकता. काही प्रश्नांची उत्तरं तर फक्त एलिमिनेशन तंत्राच्या आधारावर देता येतात हे मी सुरुवातीला बोललोच आहे. हे कोणते प्रश्न असतात? साधारणपणे बहुतांश उतार्यावर या उतार्याची सारभूत कल्पना काय आहे असं विचारलं गेलेलं असतं किंवा मग मूळ कल्पना काय आहे, बेसिक थीम काय आहे असं विचारलं गेलेलं असतं किंवा मग या उत्तराला पुढीलपैकी कोणतं शीर्षक सर्वाधिक समर्पक ठरेल असं सुद्धा विचारलं गेलेलं असतं. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त एलिमिनेशन तंत्राचा वापर करा. कसा करायचा? पहिला पर्याय असेल तो तुम्ही घ्यायचा आणि तो पर्याय तुम्ही उताराच्या बाबतीत लावून बघा तो कितपत समाधानकारक वाटतो. तो समाधानकारक वाटत नसेल तर त्याला बाजूला टाका, दुसरा घ्या किंवा मग त्या पर्यायामध्ये आलेला उल्लेख, त्या पर्यायामध्ये आलेली कल्पना, त्या पर्यायामध्ये आलेला तर्क हा उतारात कुठंच नसेल, कल्पना, तर्क किंवा उल्लेख, तर तो त्या उताराचं अचूक शीर्षक असू शकत नाही. तो त्या उत्तराची मूळ कल्पना, बेसिक थीम असू शकत नाही. त्याला तुम्ही वगळून टाकायचं. दुसऱ्याच्या बाबतीतही तसं असू शकतं, तिसऱ्याच्या बाबतीतही तसं असू शकतं. 3 पर्याय तुम्ही वगळले या पद्धतीनं की चौथा पर्याय हा डेफिनेटली तुमचं अचूक उत्तर असतो. प्रत्येकच वेळेला 3ही पर्याय तुम्हाला वगळता येतील असं नाही. कमीत कमी 2 पर्याय वगळता आले, 1 पर्याय वगळता आला किंवा 3 पर्याय वगळता आले तर मग उत्तरच मिळालेलं असतं. पण कमीत कमी 1 पर्याय तरी बऱ्याचदा आपल्याला वगळता येतो. तर अशा प्रकारच्या प्रश्नांचं
उत्तर याच पद्धतीनं आपण देणं सर्वाधिक उपयुक्त आणि फायद्याचं ठरत असतं, वेळेची बचत करणारं ठरत असतं. आणखी एक महत्वाचा मुद्दा इथं सांगणं आवश्यक वाटतं. साधारणपणे जे अध्यात्मशास्त्राला वाहिलेले, तत्वज्ञानाला वाहिलेले जे उतारे असतात ते अमूर्त असा विषय हाताळत असतात आणि या उतार्यावरचे प्रश्न सुद्धा अमूर्ततेकडे जाणारे असतात. इथं आपण चुकीचं उत्तर देण्याच्या शक्यता सर्वाधिक असतात आणि म्हणून जर आपल्याला फार जोखीम पत्करायची नसेल तर मी स्ट्रॉंगली असं रेकमेंड करेल की असे उत्तरे तुम्ही शक्यतो सोडून द्या. त्यांना सोडवू नका, त्यांना स्किप करा. पण जर मुळातच तुमचे अटेम्प्ट कमी झालेले असतील आणि तुम्हाला थोडीफार जोखीम पत्करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल तर तो भाग वेगळा. पण जर तुम्ही समाधानकारक अटेम्प्ट केलेले असतील तर अमूर्त मुद्द्यांना वाहिलेल्या उतार्यांना शक्यतो तुम्ही टाळा. याचं कारण असं की अशा उतार्यांच्या बाबतीत आतापर्यंतचा अनुभव असा की ट्रान्सलेशनच्या चुका जास्त झालेल्या आहेत आणि त्या जास्त निर्णायक आणि गंभीर ठरतात. ट्रान्सलेशनची चूक झाली असेल पण ती चूक जर आपलं अचूक उत्तर निर्धारित करण्यामध्ये अडथळा ठरत असेल तर आपली तक्रार असण्याचं काही कारण नाही. पण अमूर्त मुद्द्यांना वाहिलेल्या उत्तरांच्या बाबतीत आपल्याला अशा ट्रान्सलेशनच्या चुकांचा अचूक उत्तर निर्धारित करण्यामध्ये अडथळा ठरत असल्याचं वारंवार दिसून आलेलं आहे आणि ट्रान्सलेशनच्या चुकावर आपलं काही नियंत्रण नाही. म्हणून त्याबद्दल आपण तक्रार करत बसण्याचंही काही कारण नाही. आपण काय करायचं, प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या चुका कशा मिनिमाइज करता येतील हे आपण बघायचं. तर मग अमूर्ततेचे मुद्दे ज्यामध्ये हाताळले गेलेले आहेत, अध्यात्मशास्त्राला वाहिलेले, तत्वज्ञानाला वाहिलेले उतारे शक्यतो आपण स्किप करायचे किंवा ते आपण टाळायचे. पहिलं प्राधान्य आपलं असलं पाहिजे प्युअर सायन्सेसला जे वाहिलेले उतारे असतात त्यांना, शुद्ध विज्ञानाला वाहिलेले उतारे, मग भौतिकशास्त्राला वाहिलेले उतारे, रसायनशास्त्राला वाहिलेले उतारे, त्यांना पहिलं प्राधान्य असण्याचं कारण असं की सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे कोणत्या तरी ठराविक ठिकाणी त्या उतारावरच्या प्रश्नांची उत्तरं दडलेली असतात. उताराभर ती उत्तरं पसरलेली असत नाही. सगळ्या उताराचं समग्र आकलन करून घेण्याची त्यासाठी आवश्यकता असत नाही. सामाजिक विज्ञानाला वाहिलेल्या उतारांच्या बाबतीत आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असताना उतारामधल्या प्रत्येक उल्लेखाचं भान बाळगावं लागतं. सुरुवातीला काय आलं, मध्ये काय आलं, शेवटी काय आलं, वगैरे वगैरे. त्यामध्ये मग लॉजिक, डायरेक्शन ऑफ लॉजिक या सुद्धा बाबी असतात. प्युअर सायन्सला वाहिलेल्या उतारांच्या बाबतीत यापैकी कोणतेच प्रकार लागू होत नाही. तिथं लॉजिकला जास्त महत्व असत नाही, डायरेक्शनलाही जास्त महत्व असत नाही. म्हणून हाताळायला सर्वात सोपे आणि सुरक्षित असे हे उतारे असतात. जे संकल्पनात्मक किंवा मग जे स्पष्टीकरणात्मक उतारे असतात, म्हणजे उताराच्या मांडणीच्या आधारावर उतारांचे जे प्रकार पडतात त्या प्रकारच्या संदर्भात मी बोलतोय. ते उतारे सुद्धा हाताळायला अत्यंत सुरक्षित आणि सोपे असतात. कारण तिथं लेखकानं टप्प्याटप्प्यानं बाबी सांगितलेल्या असतात आणि आपलं आकलन सुद्धा त्याच टप्प्यानं घडून जात असतं. त्यामुळे उत्तरांचा शोध घेणं, कुठं कशाचं उत्तर दडलेलं आहे ते लक्षात घेणं सहज आणि सुरक्षित प्रक्रियेद्वारे होत असतं. तर ही बाब सुद्धा आपण इथं लक्षात घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. प्रश्नाचं उत्तर हे नेमकं काय आहे हे प्रश्न विधान, म्हणजे प्रश्नाचे वेगळे प्रकार असतात असं मी सुरुवातीला सांगितलं. प्रश्नाचं जे मुख्य विधान आहे ते प्रश्नाचा टोन सेट करत असतं. प्रश्न विधानाची दिशा लक्षात घ्या, त्याच्यातून प्रश्नकर्त्याला नेमकं काय अपेक्षित आहे ते आपल्या लक्षात येतं. किंवा मग प्रश्नकर्ता त्या प्रश्न विधानाच्या माध्यमातून एक लॉजिक आपल्या समोर मांडत असतो. त्या लॉजिकला मिळतं जुळतं असणारच उत्तर आपण द्यायचं असतं. भले बऱ्याचदा असं होतं की चारही पर्याय जे असतात ते उत्तरामध्ये आलेले असतात. तर मग त्या चारपैकी अचूक उत्तर कोणतं, तर मुख्य प्रश्न विधानामधले जे लॉजिक आहे त्या लॉजिकला मिळता जुळता जो पर्याय असेल तो पर्याय तिथं अचूक पर्याय ठरत असतो. एक दुसरी स्थिती सुद्धा असते. चारपैकी एखाद्या किंवा कधी कधी दोन पर्यायामध्ये असणारा उल्लेख उत्तरामध्ये कुठंच आलेला असत नाही, तर मग तुम्ही त्या पर्यायाला वगळून टाकू शकता. पण याचा अर्थ असा नाही की
तो उल्लेख स्पष्टपणे तिथं नाही, म्हणजे तो पर्याय अजिबातच लागू होत नाही. बऱ्याचदा असंही दिसून आलेलं आहे की प्रश्नामध्ये जे शब्द वापरले गेलेले आहेत ते उत्तरामध्ये जे शब्द आलेत त्यांना समानार्थी शब्द असतात. किंवा अनेकदा मी अगोदर म्हटलं त्याप्रमाणे संश्लेषण विश्लेषण केलेलं असतं, म्हणजे उत्तरामध्ये जे सांगितलं गेलेलं आहे ते प्रश्नामध्ये किंवा पर्यायामध्ये वेगळ्या रीतीनेही सांगितलं गेलेलं असू शकतं. त्यामुळे ती गोष्ट उत्तरामध्ये आलेली नाही याची तुम्ही खात्री करून घ्या आणि तेव्हाच अंतिम निष्कर्ष काढा की प्रत्यक्षपणे सुद्धा ही गोष्ट उत्तरात आलेली नाही, अप्रत्यक्षपणे सुद्धा आलेली नाही आणि उत्तरामध्ये या गोष्टीतून सूचित होणारा लॉजिक सुद्धा आलेलं नाही. आणि मगच तुम्ही ठामपणे म्हणा की हे उत्तरामध्ये कुठंच आलेले नाही, त्याला तुम्ही वगळून टाकू शकता. किंवा मग बऱ्याचदा आपल्याला यापैकी नाहीचा पर्याय निवडायचा असतो. तर मग यापैकी नाहीचा पर्याय आपण केव्हा निवडायचा? जेव्हा संबंधित बाब उत्तरामध्ये कुठंच या तीन पैकी कोणत्याच रूपामध्ये आलेली नसते, तेव्हा सुरक्षितपणे आपण यापैकी नाहीचा पर्याय निवडू शकतो. 2-3 महत्वाचे ठोकताळे सुद्धा आपण प्रश्नांची उत्तरं देताना लक्षात ठेवणं आवश्यक ठरतं. पर्टिक्युलरली जेव्हा परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वेळ कमी असतो, प्रश्न जास्त राहिलेले असतात, तेव्हा आपल्याला समग्र उत्तराचं वाचन काही शक्य होत नाही. प्रश्नांचं किंवा प्रश्नांच्या पर्याय उत्तरांचंही बऱ्याचदा वाचन शक्य होत नाही. 2 ठोकताळे इथं या परिस्थितीमध्ये आपल्याला फायद्याचे ठरतात. पहिला मुद्दा, जेव्हा चुकीचं विधान बरोबर विधान या फॉर्मॅटचा प्रश्न जेव्हा असतो, तेव्हा जेव्हा जेव्हा ॲब्सोल्युटिक विधानं असतात, ॲब्सोल्युटिक स्टेटमेंट्स म्हणजे काय, मराठीमध्ये त्यांना आपण निरपेक्ष विधानं म्हणतो. असंच असेल च जर लावलेलं असेल तर मग ते ॲब्सोल्युटिक विधान झालं. मोस्ट प्रॉबेबली ॲब्सोल्युटिक विधानं म्हणजे निरपेक्ष विधानं ही चुकीची विधानं ठरत असतात. 80% प्लस पॉसिबिलिटी आहे आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचं जर आपण अनालिसिस केलं, प्रश्नांचं अनालिसिस केलं तर 80% जास्त पॉसिबिलिटी असते की ॲब्सोल्युटिक विधान हे चुकीचंच असतं. आणि ॲब्सोल्युटिक विधान कसं ठरवायचं, कसं ओळखायचं? इंग्रजीमधून जर तुम्ही वाचन करत असाल तर शॉल वगैरे वगैरे शब्द वापरले गेलेले असतील, किंवा मराठीमध्ये वाचन करत असाल तर च लावला गेलेला असेल, असंच असेल, असं असेल, तर दोन्हीमध्ये फरक आहे. स त्या विधानाला निरपेक्ष विधानामध्ये कन्वर्ट करत असतो आणि मोस्ट प्रॉबेबली ती विधानं चुकीची असतात. आणखी एक महत्वाची बाब, प्रश्नामध्ये जेव्हा मे किंवा माईट असे शब्द वापरले गेलेले असतात तेव्हा ज्या विधानामध्ये शॉल सारखा शब्द वापरला गेलेला असतो ते विधान त्याचं अचूक उत्तर कधीच असत नाही. तिथं मग माईट हा शब्द असणारा पर्यायच अचूक ठरतो आणि अनेकदा तुम्हाला 3 पर्यायांमध्ये शॉल किंवा असेच आहे असा उल्लेख बघायला मिळेल. एकाच पर्यायामध्ये मे किंवा माईट किंवा असे असू शकते हा शब्द असतो आणि त्या एका शब्दाच्या आधारावर तुम्ही ठामपणे असा निष्कर्ष काढू शकता की तेच विधान बरोबर आहे. आणि अशा ठोकताळ्यांची उपयुक्तता असते जेव्हा आपल्याकडे कमी वेळ उपलब्ध असतो, तेव्हाच्या स्थितीसाठी हा भाग अत्यंत महत्वाचा असतो. आणि आणखी एक महत्वाची बाब, 10-15% प्रसंगामध्ये तुम्हाला मी अगोदर म्हटलं त्याप्रमाणे प्रश्नामध्ये आलेला उल्लेख विधानात उत्तरामध्ये कुठेच बघायला मिळणार नाही. तो उल्लेख तुम्ही शोधण्यामध्ये वेळ दवडू नका, पुन्हा पुन्हा जाऊ नका. मग तिथं काय महत्वाचं असतं तर लॉजिक महत्वाचं असतं. उतारामध्ये किंवा उताराच्या विशिष्ट भागामध्ये जे लॉजिक आलेलं आहे ते लॉजिक उचलायचं आणि ते लॉजिक ज्या पर्यायाच्या बाबतीत लागू होतं तो पर्याय बरोबर असल्याचा निष्कर्ष काढायचा. आणि कोणत्याच विधानाच्या बाबतीत कोणत्याच घटकाच्या बाबतीत जर ते लॉजिक लागू होत नसेल तर तुम्ही सुरक्षितपणे असं कन्क्लूड करू शकता की या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही, वरीलपैकी नाही हेच आहे. तर प्रश्नांची उत्तरं देत असताना या काही महत्वाच्या बाबींची आपण गंभीरतेनं जाणीव ठेवणं आवश्यक असतं, म्हणजे आपल्या उत्तरांची अचूकता आपण वाढवू शकतो आणि अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठीचा आपला जो वेळ आहे तो वेळ आपण घटवू शकतो. वेळ फार महत्वाचा आहे.
अचूक उत्तर तर काय, दिवसभर तुम्हाला प्रश्नपत्रिका कुणी दिली तर तुम्ही 100% अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकता, ते महत्वाचं नाही. महत्वाचं काय आहे, त्या मर्यादित वेळेमध्ये, त्या मर्यादित सिनॅरिओ मध्ये तुम्हाला अचूक उत्तरापर्यंत कितपत पोहोचता येतं. हे करत असताना क्लिष्टता ही सहन करण्याची सवय लावून घ्या. बऱ्याचदा उतारे दिसायला क्लिष्ट असतात, प्रत्यक्षात क्लिष्ट उतारावरचे प्रश्न अत्यंत सरळ असतात. पण उतारा क्लिष्ट आहे म्हणून अनेकदा आपण त्या उताराच्या नादी लागत नाही, त्याच्या नादी लागायचं नाही असं सुरुवातीलाच म्हणून टाकतो. हा प्रकार करू नका. क्लिष्ट उतारा जरी असला तरी त्या उतारावरचे प्रश्नही क्लिष्टच असतील असं नाही, ते कदाचित सरळ असतील. एक दुसरी स्थिती असते, उतारा दिसायला सरळ असतो पण उतारावरचे प्रश्न क्लिष्ट असतात. तर थोडस या क्लिष्टतेला कसं घ्यायचं हे तुम्ही लक्षात घ्या. क्लिष्ट जरी असला तरी तो उतारा सुरक्षितपणे आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा असू शकतो, याची जाणीव असू द्या. त्यामुळे क्लिष्टतेला सहन करायची सवय लावा. उत्तर देत असताना 4ही पर्याय वाचूनच उत्तर द्या. डोंट बी इम्पल्सिव्ह. म्हणजे बऱ्याचदा आपण काय करतो की प्रश्न वाचतो, पहिला पर्याय, दुसरा पर्याय, अरे हे तर बरोबर आहे, मग आता शेवटचे 2 पर्याय वाचण्यासाठी वेळ कशाला वाया घालवायचा, म्हणून आपण दुसरा पर्याय बरोबर असल्याचा निष्कर्ष काढून बसतो. कृपा करून तो प्रकार करू नका. 4ही पर्याय बघा. कदाचित असं असू शकतं, कदाचित असं असू शकतं की तुम्ही चौथा पर्याय वाचल्यानंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचता की चौथा पर्याय अगोदरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पर्यायापेक्षा अधिक अचूक आहे. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला 4 पैकी सर्वात अचूक पर्याय निवडायचा असतो. त्यामुळे चौथा पर्याय कदाचित दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या पर्यायापेक्षा अधिक अचूक असू शकतो. किंवा असंही लक्षात घ्या की 4ही पर्याय चुकीचे आहेत, मग काय करायचं, मग प्रश्न चुकीचा आहे असा निष्कर्ष काढून तो प्रश्न सोडून देऊ नका. मग इथं काय करायचं, 4 पैकी ज्या पर्यायामध्ये अचूकतेचा अंश सर्वात कमी असेल, म्हणजेच बरोबरपणाचा अंश सर्वात अधिक असेल, तो पर्याय आपलं अचूक उत्तर असेल आणि त्या पर्यायाला तुम्ही निवडणं अपेक्षित असेल. त्यामुळे 4 पर्याय वाचा, समजून घ्या आणि नंतरच आपलं उत्तर ठरवा. उत्तर देण्याची घाई करू नका. उताराच्या शेवटच्या ओळीपर्यंत जा. उतारामधला कोणताच उल्लेख क्षुल्लक असल्याचं मानू नका. मोस्ट प्रॉबेबली मी अगोदर म्हटलं त्याप्रमाणे क्षुल्लक ठरणाऱ्या ओझरत्या आलेल्या उल्लेखावरच प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि ते जरी ओझरते असले तरी आपल्यासाठी तेच महत्वाचे असतात. आणि शुद्ध विज्ञानाला वाहिलेल्या म्हटलेलंच आहे. तर या मर्यादित वेळेमध्ये ज्या जास्त महत्वाच्या बाबी आहेत त्या बाबींची चर्चा करण्याचा वेळ कमी आहे. या मर्यादित वेळेमध्ये आपण या गोष्टी आत्मसात करून घेऊ शकतो आणि 2 तासामध्ये जास्तीत जास्त चांगल्या रीतीने इफेक्टिव्ह रीतीने आपण प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. आपण यानंतर तुमच्या जर काही शंका असतील त्या शंकांचं निरसन करण्यासाठी वेळ द्यावा असं वाटतं. सर, एक पर्सनल मोबाईल वर आले प्रश्न. हा, ऐकू येतोय सर माझा आवाज? येतोय, थोडा इको होतोय. हा बोला, येतोय. एक सेकंड ना सर, थोडा इको येतोय. हा, आता येतोय सर? हा, यस यस. ओके सर, एका कॅन्डिडेटने विचारलंय की प्रश्न उतार्यांमध्ये खूप व्हरायटी असते, त्याच्यामुळे काय होतं की एका उतार्यावरचे प्रश्न सोडवले की मग दुसऱ्या उतार्याकडे शिफ्ट होताना कॉन्सन्ट्रेशन होत नाही त्याच्यावर. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्याचा होता की वेळेचं नियोजन कसं करायचं, म्हणजे उतार्यांना किती वेळ द्यायचा आणि सीसॅट मध्ये बाकीच्या प्रश्नांना किती वेळ, आणि प्रत्येक उतार्यावर जे प्रश्न विचारले असतात त्याच्यामध्ये एखादा कन्फ्युजिंग प्रश्न असतो, तर मग तो स्किप करायचा की ट्राय करायचा असे त्याने प्रश्न विचारले. बघा, आता याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे
तो म्हणजे आपण एका उत्तराकडून दुसऱ्या उत्तराकडे जातो. म्हणजे आता एक उतारा एका विषयाला वाहिलेला असतो आणि दुसरा प्रश्न उतारा काहीतरी नवीनच विषयाला वाहिलेला असतो. ही चाचणी फक्त आपल्या वाचन कौशल्याची चाचणी नसते, ही आपल्या मानसिकतेचीही चाचणी आहे. म्हणजे जे व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स आहेत त्यांना तुम्ही किती टॅकल करता, किती सहजपणे जे विषयांतरण आहे ते तुम्ही मॅनेज करता हे बघायचं असतं. आता एक उतारा हा कुठेतरी फिलॉसॉफीला वाहिलेला आहे, त्याच्यानंतर लागलीच अर्थशास्त्राचा उतारा, त्याच्यानंतर भौतिकशास्त्राचा उतारा, न्यूक्लिअर सायन्सला वाहिलेला उतारा, नंतर काहीतरी मग क्लोनिंगच्या मुद्द्याला वाहिलेला उतारा असू शकतो. हे विषयांतरण होतं. मग हे फोकस कसं करायचं, फोकस कसं मेंटेन करायचं, याचं एकच उत्तर आहे सराव. प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. सीसॅटच्या संदर्भामध्ये तुमच्या अभ्यासाचं भरत वाक्य असलं पाहिजे किंवा तुमच्या अभ्यासाची गुरुकिल्ली असली पाहिजे सराव. जास्तीत जास्त सराव करा. तुम्ही विषयांतरणाला जेवढं वारंवार सामोरं जाल तेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही त्याला यूज टू व्हाल आणि विषयांतरण तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. सराव नसेल थेट तुम्ही परीक्षेमध्ये जाऊन असं विषयांतरण जर अनुभवत असाल तर तुम्ही तिथं डेफिनेटली डिस्टर्ब व्हाल. डिस्टर्बन्स नको असेल तर त्या गोष्टीचा तुम्ही पुन्हा पुन्हा अगोदर अनुभव घ्या, म्हणजे त्या गोष्टीचं तुम्हाला काही वाटणार नाही, म्हणजे तुमची नजर मरेल, ज्याला आपण नजर मरतो असं म्हणतो ना, तो प्रकार होईल. सराव करा. मग आपली गती कशामध्ये आहे हे आपण लक्षात घ्यायचं आणि ज्याच्यामध्ये गती असेल त्याला कमी वेळ राखीव ठेवायचा. ज्याच्यामध्ये आपण संथ असू त्याच्यासाठी तुम्ही जास्त वेळ राखून ठेवा आणि ज्याच्यामध्ये स्पीड आपल्याला गती असेल त्याला तुम्ही कमी वेळ द्या. या पद्धतीने वेळेचं नियोजन करावं. पण हे आपण आपल्या पातळीवर ठरवावं. दुसऱ्याचे अनुभव इथं काहीच कामाचे नसतात. आता आपण काय आहोत की आपल्याला कसं कळणार, तर तुम्ही मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट मधून तुमच्या लक्षात येतं की मला या गोष्टीमध्ये अडचण येते, या गोष्टीमध्ये माझी गती आहे आणि त्या पद्धतीने मग तुम्ही तुमच्यासाठी सर्वात अप्रोप्रिएट असं वेळेचं नियोजन काय असेल ते ठरवू शकता. तिसरा प्रश्न काय होता याच्यामध्ये, एका उतार्यावरच्या जे प्रश्न दिलेले असतात त्यात एखादा कन्फ्युजिंग प्रश्न असतो, तो सोडवायचा की स्किप करायचा? बघा, तुम्ही एक उतारा सोडवायला घेतला याचा अर्थ तुम्ही त्या उतारावरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मक्ता घेतलेला असतो असं नाही. तुम्ही काय बांधील नसता. 5 प्रश्न आहेत, 2 प्रश्नांचं उत्तर देणं तुम्हाला जोखमीचं वाटतं, स्किप इट, सोडून द्या त्याला. 3 प्रश्नांची उत्तर देणं पुरेसं आहे, असं काही गरजेचं नाही. फक्त स्किप करत असताना आपण ज्या क्रमांकाचे प्रश्न स्किप केले त्या क्रमांकाची उत्तर पत्रिकेवरची जागा रिक्त राहील, त्यामुळे गोंधळ होणार नाही, आपली सिली मिस्टेक होणार नाही याची खबरदारी घ्या. कारण की अशा सिली मिस्टेक झाल्याचे फार मोठे आतापर्यंतचे अनुभव आहेत. पुढचा प्रश्न. तर सीसॅट पेपर मध्ये किती मार्क्स म्हणजे सेफ लाईन आपण सांगू शकतो आणि किती पॅसेज सॉल्व्ह करायचे टार्गेट ठेवावे? बघा, पहिली गोष्ट तर सेफ मार्क्स असं आपण या टप्प्यावर बोलणं हे प्रीमॅच्युअर आहे. त्याची 2-3 कारणं आहेत. पहिली गोष्ट तर एकंदरीत प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी काय असणार आहे हे आज आपल्याला माहिती नाही. आजच आपण कन्क्लूड करू शकत नाही की ही एक सेफ लाईन आहे. सेकंड थिंग, कॅन्डिडेटची तयारीची जी एकंदरीत पातळी आहे, म्हणजे एकंदरीत सगळ्या कॅन्डिडेट्सना, कारण की प्रत्येकासोबत आपली स्पर्धा आहे, त्यांना हा पेपर कसा गेला हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. त्यामुळं ही अमुक एक सेफ लाईन आहे, अमुक एक टार्गेट लाईन आहे असा विचार आपण आज करू नये. कारण आज जर आपण तसा काही विचार केला तर आपण एक टार्गेट सेट करतो आणि प्रत्यक्ष परीक्षेच्या दरम्यान आपण त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा ओव्हर अटेम्प्टिंग करू शकतो, अंडर अटेम्प्टिंग सुद्धा करू शकतो, जोखीम पत्करू शकतो. त्या क्षणी प्रश्नपत्रिका कशी आहे याच्यावर या गोष्टीचं निर्धारण होत असतं. त्यामुळं आताच अशा प्रकारचा एक टार्गेट स्कोर सांगणं मला कमीत कमी या प्लॅटफॉर्मवर तरी योग्य वाटत नाही. कारण की त्याला काही कॅन्डिडेट्स फारच नको तेवढ्या गंभीरतेने घेऊन तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ओव्हर अटेम्प्टिंगचा प्रकार करू शकतात. पुढचा प्रश्न. पुस्तकं कुठली वापरावीत? आता पहिली गोष्ट तर आता परीक्षा एवढी जवळ आलेली असताना या स्टेजवर मी तुम्हाला आकलनाच्या तयारीसाठी
अशा पुस्तकांना रेकमेंड करणं की ज्या पुस्तकांमध्ये काहीतरी चॅलेंजिंग सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये तून आपल्याला आकलनाचा सराव करून घेता येईल, हे काही तितकंसं योग्य नाही. पण तुम्ही तुमचं जर वाचन चांगलं असेल, तुमच्या वाचनाची गती चांगली असेल, तर साधारणपणे अशा पुस्तकांना आवर्जून वाचा ज्या पुस्तकांमध्ये काहीतरी मतितार्थ दडलेला आहे, काहीतरी मौलिक सांगितलं गेलेलं आहे. जे रेडीमेड बाजारामधले उतारे आहेत, उतार्यांची पुस्तकं आहेत, त्यांचा जास्त रोल तुमच्या अभ्यासामध्ये कृपा करून ठेवू नका. त्यांचा जास्त काही फायदा होणार नाही. खरोखर जर तुम्हाला वाचायचं असेल तर उदाहरणार्थ मराठीमध्ये एक फार प्रतिष्ठित असं नाव आहे नरहर कुरुंदकरांचं. नरहर कुरुंदकरांची पुस्तकं तुम्ही वाचा. त्यांचं आकलन नावाचं एक पुस्तक आहे, ते काय आपल्या परीक्षेसाठी लिहिलेलं नाही, पण योगायोगाने त्याचं नाव सुद्धा आकलनच आहे. जागर नावाचा लेख संग्रह आहे, शिवरात्र नावाचा एक लेख संग्रह आहे. अनेकदा तुम्हाला याच्यामधूनच काही भाग परीक्षेमध्ये उताराच्या रूपामध्ये घेतले गेलेल्या बघायला मिळतील. तर अशा प्रकारची पुस्तकं वाचा ज्याच्यामध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आणि त्या अर्थापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. वाचन महत्वाचं नाही, काही वाचा, पण जे वाचलं त्याच्या मुळापर्यंत, त्याच्यामध्ये दडलेल्या अर्थापर्यंत तुम्ही किती भिडता हे महत्वाचं आहे आणि त्या भिडण्याचा तुम्ही सराव करा. वाचन कमी असलं तरी चालेल, फक्त त्याला या पद्धतीने घेणं अत्यंत महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न. सर, हाऊ टू आयडेंटिफाय ओरिजिनल इंग्लिश पॅसेज अँड ओरिजिनल मराठी पॅसेज? मी असं म्हणेल की हे आपण आयडेंटिफाय करण्याचं काही कारण पण नाही ना. काय आहे तो ओरिजिनल कुठून आलेला आहे, कसा आलेला आहे याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. पण तरी सुद्धा जर एक जाणून घेण्याची उत्कंठा असेलच तर लक्षात घ्या की तुम्हाला अनेकदा असं दिसून येईल, जर तुम्ही कंपॅरिझन केलं की उतार्याचं इंग्रजी रूप आहे, उतार्याचं मराठी रूप आहे. अनेकदा मराठी रूपामध्ये इंग्रजी उतारामधले काही उल्लेख वगळले गेलेले बघायला मिळतात. हे जाणून चालायचं की हा पॅसेज डेफिनेटली हा इंग्रजी उगम असणार आहे. अनेकदा व्हायचे व्हर्जन सुद्धा दिसून येतो, उलट स्थिती तुझं दिसून आहे मध्ये एखादा उल्लेख आहे आणि तो इंग्रजीमध्ये नाही. मग तिथं साधारणपणे आपण असं कन्क्लूड करू शकतो की हा मूळतः मराठी मधला उतारा आहे, पण अशा उतारांचं प्रश्नपत्रिकेमध्ये प्रमाण फार फार कमी असतं. मोस्ट प्रॉब्ली उतारे हे मूलतः इंग्रजी मधलेच असतात. पुढचा एक इथं कुणीतरी चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारलाय की भाषिक आकलनाचे उतारे कसे ओळखायचे. ऑब्वियस आहे ना. बघा, प्रत्येक उतारा मराठीत असतो, इंग्रजीत असतो. ते सामान्य आकलनाचं मोजमाप करणारे उतारे. जो उतारा फक्त मराठीतच असतो, इंग्रजीत नसतो, तो मराठी भाषिक आकलनाचं आकलन करणारा, मोजमाप करणारा उतारा. आणि जो फक्त इंग्रजीमध्येच आहे तो फक्त इंग्रजी भाषिक आकलनाचं मोजमाप करणारा उतारा असतो. सिंपल आहे. रूल ऑफ सिंथेसिस, ते जे 4 रूल सांगितले होते ते परत एकदा सांगाल का? करेक्ट. बघा, सिंथेसिस म्हणजे काय, मी उदाहरण देतो. बघा, पाणी कसं बनतं आपल्याला माहिती आहे. ऑक्सिजन, हायड्रोजन यांच्या अणूंचं एकत्रीकरण करून पाण्याचा रेणू बनतो, हे झालं सिंथेसिस. 4 किंवा एकाधिक गोष्टींचं एकत्रीकरण करून एकच गोष्ट सांगितली जाऊ शकते. दुसरी त्याच्या विरुद्ध प्रोसेस अनालिसिसची. पाण्याच्या रेणूचं आपण अनालिसिस करतो आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू वेगवेगळे करतो, ही त्याची विरुद्ध प्रोसेस. म्हणजे काय, बऱ्याचदा एका गोष्टीमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या असतात, त्या गोष्टी वेगवेगळ्या करून दाखवणं, हे झालं अनालिसिस. प्रश्नकर्ता अनेकदा अनालिसिस करतो. अनालिसिस करून उतारामध्ये आलेल्या एका व्यापक गोष्टीच्या उदरामध्ये जी गोष्ट दडलेली आहे ती गोष्ट उचलतो आणि त्या गोष्टीचा उल्लेख करून प्रश्न विचारतो. त्यानं स्वतः अनालिसिस केलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर अनालिसिस केल्याशिवाय आपल्याला देता येत नाही. किंवा तो अनेकदा विरुद्धही करतो. काय करतो, तो उतारामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींना एकत्रित करतो आणि त्या गोष्टीचा एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये उल्लेख करून प्रश्न विचारतो. हे झालं सिंथेसिस. त्यानं सिंथेसिस केलेलं आहे. आपण सुद्धा सिंथेसिस केल्याशिवाय त्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकत नाही. अशा प्रकारे या 2 प्रोसेसेस आपल्याला पदोपदी वापराव्या लागतात. म्हणजे जे मी म्हटलेलं आहे की उतारामध्ये निहित असणाऱ्या बाबी
अचूक उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचवतात. तर त्या निहित बाबी शोधण्याचं तंत्र काय, तर अनालिसिस किंवा सिंथेसिस हे ते तंत्र होईल. पुढचा कीवर्ड्स कसे शोधायचे? हा बघा, आता साधारणपणे कीवर्ड्स शोधण्याचं अमुक एक तंत्र हे अगदी युनिव्हर्सल तंत्र आहे, वैश्विक तंत्र आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. जेव्हा आपण पुन्हा पुन्हा सराव करतो, पुन्हा पुन्हा वाचन करतो, तेव्हा आपल्यामध्ये एक सेन्स डेव्हलप होते आणि ती सेन्स आपल्यामध्ये डेव्हलप झाली की ज्याला आपण इंट्युशन म्हणू शकतो. ती इंट्युशन डेव्हलप झालं की आपोआप प्रश्न वाचला की आपल्याला हा कीवर्ड आहे याची जाणीव होते. याच्यासाठी सराव महत्वाचा आहे. सराव कशाचा करायचा हे त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. बाजारामध्ये उपलब्ध असणारे रेडीमेड उतारे वगैरे वगैरे यांचा सराव केल्यानंतर ही सेन्स डेव्हलप होईल असं नाही. पण काय करायचं, आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, त्या प्रश्नपत्रिकांमधले उतारे, त्याच्यावरचे प्रश्न, त्या प्रश्नाची पर्यायी उत्तरं आणि आयोगाने त्याची दिलेली उत्तरं यांच्यातून तुम्ही पुन्हा पुन्हा जा, यांचं वाचन करा, आयोगाला अपेक्षित असणारा लॉजिक समजून घेण्याचा प्रयत्न करा. हाच खरा सराव आहे. आणि हे लॉजिक तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणात समजून घेतलं, या लॉजिक मधून तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणात गेलात तेवढ्या जास्त प्रमाणात तुमची ती सेन्स डेव्हलप होते. सेन्स डेव्हलप झाली की आपोआप तुमची नजर त्या शब्दाकडे जाणार जो कीवर्ड आहे, आणि ज्या शब्दाकडे तुमची नजर गेली तोच कीवर्ड आहे हे तुम्ही मानून चालायचं. पण त्याच्यासाठी तुमची सेन्स डेव्हलप झालेली असणं गरजेचं आहे. सेन्स डेव्हलप होण्यासाठी अजूनही वेळ आहे तुमच्याकडे. कमीत कमी या वेळेमध्ये तरी तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचं पुन्हा पुन्हा अनालिसिस करा, म्हणजे आपोआप ती सेन्स डेव्हलप होईल. तो शब्द उतारामध्ये इथंच असतो, प्रश्नामध्ये इथंच असतो, तिथंच असतो असं कोणतंही सार्वत्रिक विधान मी इथं करू शकत नाही. पण ढोबळपणे मी असं म्हणू शकतो की जे मुख्य प्रश्न विधान असतं त्या मुख्य प्रश्न विधानामध्ये शेवटी आलेले 1, 2, 3 क्रमांकाचे जे शब्द असतात ते मोस्ट प्रॉबेबली कीवर्ड्स असतात. ते त्या प्रश्नाचा रोख निर्धारित करत असतात आणि प्रश्नकर्त्याला अभिप्रेत असणारा लॉजिक सुद्धा त्यातून सूचित होत असतं. पण हे सगळं कळण्यासाठी सेन्स डेव्हलप झालेला असणं गरजेचं आहे. तो डेव्हलप करून घ्या. पुढचा प्रश्न. एवढेच होते सर प्रश्न. चल ठीक आहे, तुम्ही सर्व या पद्धतीनं उतारांना टॅकल करा, जुन्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, अनेकदा तुम्हाला प्रश्न पडत असेल की मी या प्रश्नाचं हे उत्तर आहे असं म्हणतो आणि विचारातच घेतलेला नसतो. आयोगाचा चष्मा तुमच्या डोळ्यावर तुम्ही लावून घ्या. आयोग ज्या रीतीने बघतो ती रीत समजून घ्या. मग ही रीत कुठं कळणार, मागच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या जुन्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न, त्या प्रश्नाचे उत्तर, याच्यामध्ये ती रीत दडलेली आहे. ते उत्तर ज्या लॉजिकच्या आधारावर बरोबर ठरतं तेच आयोगाला पुन्हा पुन्हा अभिप्रेत असणारं लॉजिक असतं आणि तेच लॉजिक आगामी परीक्षेच्या बाबतीत निर्धारित करणारं लॉजिक असणार आहे. हा म्हटलं आपलं सेशन पण संपलेलं आहे. इथं आपण संपूया. हो, ओके. यस, ओके, थँक्यू सर. एकच मिनिट. थोडासा आज नेटवर्कचा इश्यू झाल्यामुळे जरा गैरसोय झालेली आहे सगळ्यांची, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण आता ज्या पद्धतीने आपण कानात जीव गोळा करून ऐकत होतो ना सरांचं शब्द, तेच कॉन्सन्ट्रेशन सीसॅटला करावं लागतं. त्याची ही पूर्वतयारी असं समजा. म्हणजे प्रत्येक प्रश्नामधनं आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह शिकावं लागतं, असं काहीतरी थोडंसं हे झालं होतं. तुमचे काही प्रश्न असतील तर मी सरांना नक्की रिक्वेस्ट करेन की सर परत तुम्हाला एकदा गाईड करतील. आणि सर पुन्हा एकदा तुम्ही वेळात वेळ काढला आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल सगळ्यांच्या तर्फे खूप खूप आभार. चालेल, थँक्यू.